त्याने मला सरळ धमकी दिली की तुझी आई एकटी असते घरामध्ये, मी तिला जाऊन मारेन. तर हे व्हायलन्स आहे ना, हा दिसून येतो तुमच्या रायटिंग मध्ये की हा आणि माणूस कुठल्याही लेवलला जाऊ शकतो. त्या व्यक्तीचं कमबॅक होतं तो म्हणजे समय रैना. समय रैनाची जी सिग्नेचर आहे, ऍक्च्युली ही इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन, पण तो ना सतत लॉसेस मध्ये असणार, त्याची सिग्नेचर सांगते. दुसरं म्हणजे अनस्टेबल करिअर आहेच, पुढच्या 10 वर्षात असेल की नसेल नाही माहिती. डोनाल्ड ट्रम्प आणि महात्मा गांधी, तर महात्मा गांधीची पण सिग्नेचर डोनाल्ड ट्रम्प सारखीच होती. तर अशी पद्धतीची ज्यावेळेला सिग्नेचर असते त्यावेळेला तो माणूस एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतो. रतन टाटा यांचे त्याच्यामध्ये 3 टी आहेत, पण हे तिन्ही टी ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. तो जो टी आहे ना त्यांचा, तर जो क्रॉसबार आहे ना, तो टीच्या पण वरती आहे. एवढा रिच माणूस, एवढी मॅच्युरिटी, एवढा ग्रेट माणूस. तर तुम्ही एक ऑब्झर्व कराल, या माणसाचं लग्न नाही झालं, पण तुम्ही हे पण ऐकलं असेल की त्यांच्या आईशी पण नातं तुटलेलं होतं. पैसे आपल्या बागेतल्या झाडाला लागत नाहीत. पैसे आपल्याला नेहमी दुनिया देते, जग देतं. मग जर तुमची पब्लिक इमेज जर बरोबर असेल तर पैसे येणार की नाही बरोबर. तरुण मुलगा आहे, 28 वर्षाचा, गावावरून आला, इंजिनियर आहे, चालू केलं बिझनेस, पण 3 लाखाच्या वरती टर्नओव्हरच होईना. म्हटलं सिग्नेचर चेंज कर. आज 16 लाखाचा बिझनेस घेऊन बसलाय तो गेल्या 6 महिन्यात. तुम्ही कंपनीमध्ये कॅश दिली, तिथून गायब होणार ती, किंवा तुमच्या गल्ल्यामधून पैसे गायब होणार, हे पण दिसतं त्याच्यामध्ये. किंवा घरामध्ये पण बायको किंवा नवरा हे करू शकतात. कधी तुम्ही नेगेटिव्ह प्रॅक्टिस केली का? मी एक साधा ट्रेट आहे, क्लेप्टोमॅनियक म्हणून जो आहे. हो. क्लेप्टोमॅनियक एक मेंटल डिसीज आहे की ज्याच्यामध्ये माणसाला काहीतरी असं उचलावं असं किंवा चोरी करावं असं वाटतं. मी काय केलं, माझं ते लेटर चेंज करायचं, क्लेप्टोमॅनियक वेने करायचा प्रयत्न केला. आणि मी ऑब्झर्व केलं की हे होतं. मला ते असं सारखं वाटायला लागलं, मी हे उचलू का, मी ते उचलू का. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आजचा पॉडकास्ट खूप डिफरंट आणि इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की तो असणार आहे ग्राफोलॉजी रिलेटेड. ह्या रिलेटेड पॉडकास्ट आमचा कधी झालेला नाही आत्तापर्यंत. आणि आज आपल्यासोबत मॅम आहेत, संगीता मॅम. सो तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कॉस्मोस्टार पॉडकास्टमध्ये. सो जे तुम्हाला आज पहिल्यांदा बघतात पॉडकास्ट मार्फत, तर त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या मॅम. मी संगीता यादव, मुंबईमध्ये असते. आणि या ग्राफोलॉजीच्या फील्डमध्ये मी जवळपास 17 वर्ष झालं आहे. बर. आणि मी ग्राफोलॉजिस्ट म्हणण्यापेक्षा मी ग्राफोथेरपिस्ट आहे. ओके. हा मेन फरक आहे दोन्हीमध्ये. कारण मी थेरपीज करवून घेते लोकांकडून, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फरक पडतो किंवा त्यांचे रिझल्ट्स येतात. ओके. त्याच्यानंतर मी प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी या सगळ्यामध्ये आहेच, ऑकल्ट सायन्समध्ये. बर. त्याचबरोबर एका विशिष्ट याच्यावर मेडिकल सायन्सशी पण रिलेटेड आहे मी. ओके. त्याच्यामुळे ज्या वेळेला हेल्थ इश्यूज दिसतात मला तुमच्या हँडरायटिंगमध्ये, त्यावेळेला मी त्याच्यावर बऱ्याचदा प्रॅक्टिकल वेने पण विचार करते किंवा त्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स देते. असा एक ओव्हरऑल तुमचं इंट्रोडक्शन आहे. सो मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आजचा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही पॉडकास्टमध्ये आज करणार आहोत, त्यामुळे स्टे ट्यून. आता मी मॅम परत तुम्हाला प्रश्न विचारतो की ग्राफोलॉजीमध्ये तुम्ही किंवा ग्राफोथेरपी जे तुम्ही म्हणालात, सो याच्यामध्ये तुम्ही कसं काय आला? काय स्टोरी होती का त्याच्या मागे, किंवा असा काही इन्सिडेंट होता की जेणेकरून तुम्ही ह्या क्षेत्रात एकदम आलात? ॲक्च्युली ग्राफोलॉजी हे ना माझ्यासाठी एक टूल आहे. मी ॲक्च्युली स्पिरिच्युअल पाथवर येण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षापासून सुरुवात झाली. बर. म्हणजे लिटरली त्यावेळेला असं व्हायचं की उद्या काय पेपर येणार आहे, पेपरमध्ये काय क्वेश्चन येणार आहे ते मला आधी समजायचं. आणि त्याच्यामुळे नेहमी वर्गामध्ये नंबर वरचा असायचा, पहिल्या 10 मध्ये असायचेच, म्हणजे लेस एफर्ट्स पण गुड रिझल्ट असं असायचं. पण त्यावेळेला काही कळत नव्हतं की असं होतं. त्याच्यानंतर हळूहळू या क्षेत्रामध्ये गेलं, एज्युकेशन झालं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नवरा घाबरायचा, कारण सकाळी सिगरेट पिलेली मी त्याला सांगायची तू आज सिगरेट पिली ऑफिसमध्ये. ओके. इथपर्यंत त्याला टेन्शन यायचं. पण त्यावेळेला काही टूल्स नव्हते आजूबाजूला, कुठले क्लासेस नव्हते, किंवा हे काय आहे हे कोणाला माहीत नव्हतं, किंवा कोणाला सांगितलं तर वेड्यात काढायचा प्रकार व्हायचा. मग 32व्या वर्षानंतर ज्यावेळेला बिझनेस वगैरे सगळा सेट झाला, त्यावेळेला मग मी सुरुवात केली की नाव आय हॅव टू फाइंड आउट मायसेल्फ की हे काय प्रकार आहे.
आणि मग त्यावेळेला अक्षरशः लिटरली ऑकल्ट सायन्स मधलं जे काही होतं, म्हणजे मी आतापर्यंत फक्त एवढंच सांगितलं की मी एवढे हे केलेलं आहे, पण मी एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत ना की मी अजून आज माझ्या लक्षात पण नाही आहे. पण मला ते शोधायचं होतं की एक्झॅक्टली काय आहे हे, काय आहे, की मला जे इंट्युशन येतात, मला जे लोकांबद्दल कळतं किंवा मी कधी कधी प्रेडिक्शन्स करते, हे कसं होतं, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे, हे करता 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 वयाच्या 38व्या वर्षी एक म्हणजे तो पण इन्सिडेंट आहे ग्राफोलॉजीमध्ये की मी सगळं शिकलेली. एकदा सहज मित्राला फोन केला होता. मित्र म्हणाला, मी म्हटलं त्याला, अरे म्हटलं तेच राहिले रे माझं फक्त शिकायचं. तो म्हणाला, असं आहे, म्हणजे एक ओळखीचा माणूस आहे म्हणे, तू त्याला फोन कर. ओके. मी त्यांना फोन केला. ते म्हणाले, मॅडम उद्या सकाळी आम्ही बॅच चालू करतो, तुम्ही या. अच्छा. आणि मी ते शिकायला सुरुवात केली. आणि ते ज्यावेळेला शिकायला सुरुवात केली त्यावेळेला एक कुठेतरी आतमधून एक गट फिलिंग असतं म्हणा किंवा एक इंट्युशन असतं म्हणा, की ते आलं की नाही, दिस इज युअर पाथ. ओके. की आज तुला शेवटपर्यंत तुला आता हे करायचंय. म्हणूनच आज ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी किंवा या सगळ्याचा अभ्यास असताना पण मी ग्राफोलॉजी रेकमेंड करते लोकांना किंवा याबद्दल बोलते. कारण आहे ना, हा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने रिझल्ट आणायचा मार्ग आहे. त्याच्यासाठी वडाच्या झाडाला फेरा नाही घालायचे आहेत, मंगळवारचा उपवास नाही करायचा आहे, नॉनव्हेज नाही सोडायचं आहे, काही करायचं नाही आहे. पण अतिशय साध्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट आयुष्यामध्ये आणि आयुष्य बदलवणारे रिझल्ट देतात. आणि म्हणून मी हे रेकमेंड करते. ओके. पण मग आता आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे एक्झॅक्टली काय, याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी करतो, आणि हे सायन्स बेस्ड आहे असं तुम्ही म्हणता. सो सायन्स बेस्ड म्हणजे नक्की कसं काय? कशालाही लॉजी लागलं की ते सायन्स असतं. साधी सोपी गोष्ट. बरोबर आहे. ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजी हे सगळे सायन्सेस आहेत आणि ते प्रूव्ड असतात, म्हणून त्यांना लॉजी लावलेलं आहे. ओके. आज शेरलॉक होम्सच्या मूव्हीजमध्ये पण ग्राफोलॉजीचा म्हणजे त्याचं हे केलेलं आहे, उल्लेख आहे त्याचा. त्याचप्रमाणे तुम्ही जर पाठीमागे गेलात तर आपल्या मराठी हिंदीची ग्राफोलॉजी आहे. अच्छा. पण त्याचे आता सध्या तेवढे ग्रंथ किंवा तेवढं कंटेंट नाही आहे जेवढं इंग्रजीचं आहे. ओके. आता हे ग्राफोलॉजी म्हणजे ऍक्च्युली सायकोलॉजी. आणि हे हँडरायटिंग मधून, म्हणजे मला लोक म्हणतात की मला औरंगाबादचा एक बिझनेसमॅन होता, त्याने ज्यावेळेला त्याचं रायटिंगचं सॅम्पल पाठवलं आणि मी त्याचं डिटेलमध्ये ज्यावेळेला त्याचं अनालिसिस पाठवलं, म्हणजे मॅडम तुम्ही मला बघितलं नाही, माझा फोटो तुमच्याकडे नाही, आणि तरी तुम्हाला हे माझ्याबद्दल एवढं सगळं कसं काय कळलं, म्हणजे मी शॉक आहे म्हणे. तर त्याचं कारण आहे की या हँडरायटिंग मध्ये तुमचं सबकॉन्शियस माइंड येतं. याच्या पाठीमागचं छोटं आणि सोपं सायन्स असं आहे की तुम्ही वयाच्या 15व्या, 16व्या, 18व्या वर्षी ड्रायव्हिंग शिकता. ड्रायव्हिंग शिकता पहिल्यांदा त्यावेळेला तुम्ही क्लच टाका, मग गिअर टाका, मग त्याच्यानंतर ऍक्सिलेटर दाबा, मग क्लच सोडा. हे सगळं पहिलं 8-10 दिवस करता, महिनाभर करता, कधी कधी 2-2 महिने करता. आज तुम्ही ज्यावेळेला 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर ज्यावेळेला ड्रायव्हिंग करता त्यावेळेला तो विचार करता का? नाही. म्हणजेच याचा अर्थ की जे सबकॉन्शियस माइंड आहे तुमचं, आता ते काम करतं तुमच्या ड्रायव्हिंगच्या वेळेला. आपोआप समोर गाडी आली, तुमचा ब्रेक दाबला जातो, आपोआप तुमचा गिअर चेंज केला जातो, आपोआप तुमचा हात काम करतो. बरोबर आहे. म्हणजे सबकॉन्शियसली काम करतो. तसंच ज्यावेळेला तुम्ही ABCD शिकलेला आहात ते तुम्ही वयाच्या 2.5 वर्षात, 3ऱ्या वर्षात, 4थ्या वर्षात शिकलात. ओके. आता तुम्ही काढताना ती जी ABCD आहे ती त्याच पद्धतीने काढता का पहिलं ते सांगा, जी शाळेत शिकवली? तसं नाही होतं. बऱ्याच कित्येक इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये कर्सिव्ह रायटिंग मध्ये शिकायला, पण काही जणांनी नंतर ते मोठे झाल्यानंतर त्यांनी कर्सिव्ह रायटिंग सोडून दिलेलं असतं आणि ते नॉर्मल रायटिंग मध्ये लिहितात. ओके. बरोबर आहे. त्याचं कारण आहे कारण प्रत्येकाचं सबकॉन्शियस माइंड वेगवेगळं असतं. आणि शाळेमध्ये जरी एकाच पद्धतीने त्या 3-4 लाईनाच्या बुकमध्ये ABCD जरी शिकवली असली तरी माणूस ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला तो त्याच्या पद्धतीने काम करत जातो. आता याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंड इम्पॉर्टंट आहे. मग आता हे सबकॉन्शियस माइंड प्रत्येकाचं वेगळं का? कारण पहिलं तर तुमचे आई वडील वेगळे. करेक्ट. बरोबर आहे. प्रत्येकाचे. मी त्या एक्झाम्पल देते की मुकेश अंबानी ज्या वेळेला जन्मले त्यावेळेला अख्ख्या भारतात कमीत कमी त्या सेकंदाला 3000 माणसं जन्माला आली. मग सगळे मुकेश अंबानी का नाही बनले? कारण मुकेश अंबानी हे त्यांचे पेरेंट्स, प्रत्येकाचे पेरेंट्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण आपल्या पेरेंट्स कडून DNA जीन्स घेतो. बरोबर, पहिली गोष्ट ती. त्याच्यानंतर जसं मेडिकल सायन्स प्रमाणे त्यांचं नेचर घेतो, त्याच्याप्रमाणे त्यांचे हेल्थ इश्यूज घेतो, त्याचप्रमाणे आपण त्यांचे फायनान्शियल ब्लॉकेजेस घेतो, रिलेशनशिप ब्लॉकेजेस घेतो, आणखीन बरेच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण पाठीमागच्या पिढीतून घेतो. ओके. हे मेन बेसिक झालं. त्याच्यानंतर अपब्रिंगिंग असतं. करेक्ट. की तुमच्या आईने तुम्हाला कसं घडवलं किंवा तुम्हाला काय शिकवलं लहानपणी. व्हॅल्यूज. आता ती कशी शिकवते
तिला तिच्या आईवडिलांनी शिकवलेलं असतं ती वापरते. बरोबर आहे की नाही? जनरेशनल गोष्ट. आणि त्याच्यामुळे तुम्ही तसे आता तुम्ही पण इव्हन आता अशी माणसं असतील आपल्या प्रेक्षकांमध्ये हा. की 40 वर्ष झाले 50 वर्षाचे झाले आपल्या मुलांना सांगताना माझ्या आईने हे सांगितलं होतं हो हे असं वागायचं Correct. असं आपण म्हणतो कारण ते ना बिलीफ सिस्टीम मध्ये गेलं घुसलं आणि त्याच्यामुळे आपण त्याच पद्धतीने वागत जातो. आणि मग ते जर अपब्रिंगिंग ते जर डीएनए जीन्स जर सक्सेसफुल असतील तर तुम्हाला सक्सेस मिळतं. कुठे ना कुठेतरी जर रिलेशनशिप इश्यूज घेऊन आलात तर तुम्हाला रिलेशनशिप इश्यूज प्रॉब्लेम येतात. ओके. फायनान्शियल आलं तर तुम्हाला फायनान्शियल Financial. इश्यूज येतात. आणि हा तो त्याच्या पाठीमागचा बेस आहे. सबकॉन्शियस माइंड हा बेस आहे. ओके. मग ओव्हरऑल आम्हाला सांगा की ग्राफॉलॉजीवरून किंवा एखाद्याच्या रायटिंग आणि सिग्नेचरवरून काय काय गोष्टी आपण ओळखू शकतो, काय काय प्रेडिक्ट करू शकतो आणि काय काय अवॉइड करू शकतो? माहितीये ते हँडरायटिंग अनालिसिस मध्ये ना हा. ज्यावेळेला तो समोर येतो ना त्यावेळेला तो अख्खा माणूस कळतो. बर. म्हणजे याने कसा अभ्यास केला असेल हा. तिथपासून तो ऑफिसमध्ये काम करताना कोणत्या पद्धतीने काम करतो ओके. त्याचप्रमाणे तो घरी बायको बरोबर कसा वागतो हा. या लेवल. या लेवल पर्यंत आपल्याला कळतं. ओके. म्हणजे डिटेलमध्ये म्हणजे कधी कधी माणसं येतात ना माझ्याकडे एक आलेला आहे मॅडम मला ऑफिस पॉलिटिक्स खूप भयानक होत आहे खूप भयानक ऑफिस पॉलिटिक्स होतं. त्याला म्हटलं तू काही कमी नाही आहेस. अच्छा. मग मान्य केलं त्याने. हो म्हणे मॅडम मी देतो बरोबर. म्हटलं पण तू पण त्याच्यामध्ये आहेस. ओके. त्याच्यानंतर काही चिटर्स येतात त्याच्यानंतर फोर्जरी करणारे येतात. हा. अशा पण काही गोष्टी दिसून येतात. ओके. हँडरायटिंग अनालिसिस मध्ये म्हणजे तुमचा स्वभावच कळतो त्याच्यामध्ये सगळा. आता याच्यामध्ये प्रेडिक्शन्स काही गोष्टी अशा असतात की म्हणजे मी काही लोकांना असं अगदी मनापासून सांगितलंय की आज तुम्ही जे आहात ना ते तुमच्या खानदानाची पुण्य आहे. ओके. हे दिसतं त्यांच्या रायटिंगमध्ये. बर. कारण ते काही गोष्टी घेऊन आलेले असतात. मग त्यांचे आजोबा वगैरे किंवा पणजोबा कुठेतरी पुजारी असतात किंवा त्यांनी खूप चांगली कामं केलेली असतात किंवा दानधर्म केलेला असतो किंवा त्यांची आई तशी असते. आणि मग ना ते तुमच्या रायटिंग कारण शेवटी हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे की तुमच्या पाठीमागच्या पिढीचं जे पापपुण्य आहे ते शेवटी तुम्हाला भोगावं लागतं. मग ज्यावेळेला त्यांचं जे पुण्य आहे ते पण तुमच्या ह्याच्यामध्ये दिसतं आणि तसंच पापही तुम्हाला घेऊन यावं लागतं. ओके. म्हणजे आता एक रिसेंटली माझ्याकडे एक माणूस आलेला तर त्याने मान्य केलं मॅडम तुम्ही बोलताय ते बरोबर आहे कारण माझ्या पणजोबांनी काहीतरी केलं. मग त्याने सांगितलं आय एम नॉट गोइंग इन डिटेल पण त्याने सांगितलं की माझ्या पणजोबांनी हे केलेलं होतं आणि त्याच्यामुळे म्हणे मॅडम मला असं वाटतंय म्हणे की आम्ही हे सफर करतोय. म्हणजे ते तुमच्या रायटिंगमध्ये दिसतंय सर की हे झालेलं आहे प्रॉब्लेम. तेच एका माणसाने मी म्हटलं सर तुमच्या खानदानामध्ये तर एवढी श्रीमंती दिसते. म्हटलं छान आहे तुमची म्हटलं आणि खानदानी श्रीमंती आहे. हो म्हणे मॅडम पंजोबापासून म्हणे आमच्याकडे श्रीमंती आहे. तर हे पण या गोष्टी दिसून येतात. आणि म्हणजे तो अभ्यास कसा करत असेल विशेषतः मुलांवर ज्यावेळेला आम्ही काम करतो मग तो अभ्यास कसा करत असेल अभ्यास कशा पद्धतीने करत असेल किंवा कुठे चुकतो ते हे दिसून येतं. ओके. त्याच्यानंतर काही बिझनेसमॅनच्या याच्यामध्ये तो बिझनेस करताना काय चुकतो हे आपण त्याला सांगू शकतो. की उदाहरणार्थ तो म्हणजे क्लार्क प्रमाणे काम करतो. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगते की मी एखाद्या मोठा बिझनेसमॅन होता त्याच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांची मीटिंग चालू होती मी बाहेर बसलेले आणि त्यांचा पिऊन होता. सहज विचारलं थेरपी ऑलरेडी चालू होती मी सेशनसाठी गेलेले. पिऊनला विचारलं कसे आहेत रे सर. एकदम मस्त आहेत म्हणे मॅडम. म्हटलं अच्छा. म्हटलं का रे एवढे मस्त आहेत. म्हणे मॅडम ते टॉयलेट बाथरूम घाण जर असतील ना म्हणे तर बरोबर साफ केले ना आमच्या हातातला झाडू घेऊन म्हणे सर साफ करतात. बर. डू यू फील दॅट इट्स अ गुड ट्रेड फॉर बिझनेसमॅन? नो. बिकॉज हिज एनर्जी हिज फोकस अँड हिज कॉन्सन्ट्रेशन शुड बी ऑन बिझनेस. ते काम पिऊनचं आहे त्याला दिलेलं आहे ते काम त्याने ते साफ करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण ही फील्स दॅट ही इज अ गुड मॅन. पण हे ज्यावेळेला क्लेरिकल म्हणजे बिझनेसमॅन आहे पण तो क्लार्क सारखा काम करतो हे तुमच्या रायटिंगमध्ये दिसून येतं. आणि मग त्याला काउन्सिलिंग केलं जातं की यू हॅव टू लर्न टू डेलिगेट द वर्क. बऱ्याचदा अशी माणसं आहेत बिझनेसमॅन मराठी माणसं विशेषतः मराठी माणसं उद्योगामध्ये पुढे नाही जात. त्याचं कारण आहे त्यांना असं वाटत असतं माझ्यासारखं दुसरं काम कोणी करत नाही. दे डोंट मेक अ टीम. करेक्ट. त्यांना असं वाटतं मीच छान आहे मीच चांगलं काम करू शकतो आणि त्याच्यामुळे ते सांगतात नाही रे ह्याला काढ त्याला काढ हा येत नाही बरोबर हा करत नाही बरोबर. आणि होतं काय शेवटी ते एकटेच राहतात आणि मग
एकटा माणूस मोठा बिझनेस कधी सांभाळू नाही शकत सांगू नाही. शकत. त्याच्यासाठी तुम्हाला टीम लागणं गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. तर या गोष्टी ज्या आहेत बिझनेसमॅनच्या, या आपल्याला दिसून येतात आणि आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही असं करताय म्हणून. करताय म्हणून. ओके. आणि ते ओके. इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्यांच्या बिझनेसमध्ये तो एक्सपान्शन येतं, दिसतं. मोठा दिसायला सुरुवात होते. ओके. आता आपल्याला आहे ना लहानपणापासून एक गोष्ट सांगितली जाते शाळेमध्ये वगैरे, की ते खोतपाटी वगैरेवर आपण लिहितो. आपल्याला म्हणलं जातं, की तुमचं अक्षर आहे ना खूप छान मोतीसारखं दिसलं पाहिजे. सो जसं तुम्ही म्हणालात, की कालांतराने काही-काही लोकांचं ते अक्षर वेगवेगळं व्हायला लागतं. मग आता असं आम्ही समजावं का, की ज्याचं अक्षर चांगलं आहे, तो खूप चांगला व्यक्ती आहे आणि तोच खूप चांगला बनू शकतो. ज्याचं अक्षर खराब आहे, तो वाईट व्यक्ती असं असतं का? ह्याच्यावर मला खूप ट्रोलिंग झालेलं आहे. ओके. तरी पण मी सांगेन, परत एकदा सांगेन, की सुंदर अक्षर हा पर्सनॅलिटीचा आरसा नसतो. बरं. हा क्लॅरिटी ऑफ माइंड म्हणू शकतो आपण त्याला, हं, हं. की खूप मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर आहे आणि त्यामुळे त्या माणसाला क्लॅरिटी ऑफ माइंड अतिशय सुंदर आहे. ओके. म्हणजे त्याला माहिती आहे आपल्या आयुष्यात काय करायचं. बरं, त्यामुळे एवढा क्लिअर आहे तो. बरं. पण ही क्लॅरिटी ऑफ माइंड अ ह्युमन पर्सन तो पॉझिटिव्हली वापरतोय की निगेटिव्हली वापरतोय हे त्या माणसावर असतं. म्हणजे अच्छा. अतिशय चांगल्या क्लॅरिटी ऑफ माइंडने तो अतिशय चांगलं एज्युकेशन घेईल, हं. अतिशय चांगला बिझनेस किंवा जॉब मिळेल, अतिशय चांगला त्याच्यामध्ये सक्सेसफुल होईल आणि मग तो चांगलं आयुष्य जगेल. आपल्या मुलांना पण चांगलं घडवेल आणि तो बरं. चांगला आहे. पण त्याच क्लॅरिटी ऑफ माइंडने एखादा माणूस मस्त चोऱ्या करेल, मस्त अच्छा. झोल करेल बिझनेसमध्ये, हां, हां. मस्त आणखीन काही लोकांना फसवेल, तेवढ्याच क्लॅरिटी ऑफ माइंडने. कारण ओके. तुमचे प्रेक्षक 100% याला मान्यता देतील, की जेव्हा एखाद्या माणसाने त्यांना फसवलेलं आहे, हं. त्या वेळेला तो स्मार्ट निघालेला आहे. हो. मग त्याचं हस्ताक्षर सुंदर असण्याची शक्यता आहे, आहे. बरं, की बरं. अतिशय सुंदर आणि क्लॅरिटी ऑफ माइंडने तो समोरच्याला फसवतो. ओके. हे असू शकतं. असं. पण म्हणजे खराब जर अक्षर असेल तर नॉट नेसेसरी की तो व्यक्ती पर्सनॅलिटी त्याची कन्फ्युज्ड किंवा अशी हे आहे. हां. खराब हस्ताक्षर असतं हे बऱ्याचदा आम्ही ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की ज्यांचं डोकं जास्त चालतं अच्छा, आणि हात पाठीमागे पडतो. अच्छा. म्हणजे डोकं पुढे धावतं आणि हात पाठीमागे पडतो, त्याच्यामुळे त्यांचं हस्ताक्षर चुकीचं येतं. बरं, पण याचा अर्थ असा नव्हे, की तो वाईट पर्सनॅलिटी आहे. बरं. चांगली पर्सनॅलिटीची माणसं पण चुकीचं लिहू शकतात. हं. दुसरं म्हणजे ADHDचे जे मुलं असतात, हं. त्यांचा अतिशय हाय IQ असतो. ओके. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. त्यामुळे त्यांचं हस्ताक्षर हे खराबच असतं. ओके. खराबच असतं कारण त्यांचं डोकं जास्त चालतं हातापेक्षा. हां, त्याच्यामुळे हां, त्यांचं हस्ताक्षर खराबच असतं. पण ती मुलं खूप हुशार असतात. पण हां. त्यांना त्याचा वापर करता येत नाही. करतायत. याच्यासाठी आपण एक्झाम्पल ते तारे जमीन पर मधलं म्हणू हां. शकतो? हां, त्याला एक्झॅक्टली. त्याचं जे लिहिणं असतं ते खूप हे एक्झॅक्टली. असतं. पण आता त्याच्यामध्ये तो डिस्लेक्झिया म्हणून हो, आजाराचं आजार. उदाहरण दिलेलं आहे. पण डिस्ग्राफिया म्हणून एक लर्निंग डिसॅबिलिटी आहे. ओके. तर डिस्ग्राफियामध्ये काय होतं माहिती आहे, त्या मुलाला लिहिताच येत नाही. अच्छा. म्हणजे कधी-कधी असं असतं मुलांचं, की "अरे मॅडम उत्तर तर छान देतो वर्गामध्ये. हं, त्याला सगळं कळतं. हं. पटापट बोलायला चालतो. पण त्याला लिहायला सांगितलं की त्याला लिहिता येत नाही. दॅट इज अ हां. लर्निंग डिसॅबिलिटी." मग ओके. अशा लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये पण मुलांचं हस्ताक्षर चांगलं नसतं ओके. किंवा त्यांना आणि काय. मी आणखीन एका मुलामध्ये असं बघितलेलं होतं, की जवळपास 12 वर्षापर्यंत तो असं वाकडं लिहित जायचा. अच्छा. 12व्या खाली. हां, असं खाली जायचं त्याचं हस्ताक्षर. बरं. 12व्या वर्षी कळलं की त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. बापरे! म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आपलं मूल ज्यावेळेला बरोबर लिहित नाही हे दिसते, त्यावेळेला सगळ्या दृष्टिकोनातून चेक करून घ्या. त्याला मारू नका. हां. कारण 12 वर्षापर्यंत त्या हं. मुलाला ज्यावेळेला मारलं गेलं, म्हणजे माझ्या समोरचं उदाहरण आहे ते. हां. त्याला मारलं जायचं. तू हं. हस्ताक्षर बरोबर काढत नाही, तू बरोबर लिहित नाही. राइट. पण 12व्या वर्षी डॉक्टरांनी हे केलं, की त्याच्या डोळ्यातले जे रॉड्स अँड कोन्स आहेत ते डेव्हलप न झाल्यामुळे त्याला दिसत नाही दिसत बरोबर. नाहीये. आणि ते दिसतच नसल्यामुळे फळ्यावरचं हं, हं, हं. त्याला ते ग्रास्प होत नव्हतं आणि त्याला ते Correct. लिहिता येत नव्हतं. तर ओके. ज्यावेळेला अगदी मुलांचं हस्ताक्षर ज्यावेळेला चुकीचं असतं, त्यावेळेला टेस्ट करून घ्या टेस्ट तुम्ही. करून. जसं तुम्ही मगाशी सांगितलं, की कालांतराने आपलं अक्षर चेंज होत जातं आणि ज्यावेळी आपण ग्राफोथेरपी किंवा ग्राफोलॉजी करतो, तुम्ही जे आम्हाला एक्सरसाइज देता, त्याच्यावरून ते सुधारलं पण जाऊ शकतं. हं. सो लहान मुलांना म्हणूयात किंवा जसे 10वीतले 12वीतले विद्यार्थी असतात, त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने याचा कसा फायदा होऊ शकतो? हां. एक माझी ॲक्चुअली मुलांवर
कॉन्फिडन्स येण्याची माझी एक टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ मी सांगेन, ओके. की ग्राफोथेरपी नुकतीच चालू केले होते मी म्हणजे हे करायला, आणि माझ्याकडे तिला कोणीतरी सांगितलं की कुछ तो मॅजिक करतीये, आणि म्हणून ती घेऊन आली आई बिचारी. आई अतिशय अनाडी, तिला ओके. स्वतःची सिग्नेचर पण करता येत नव्हती, गुजराती होती. आणि मुलगा फर्स्ट सेमिस्टरला, त्यावेळेला दिवाळीत फर्स्ट सेमिस्टर व्हायच्या, आणि ती जवळपास डिसेंबरच्या दरम्यान माझ्याकडे आली. बर. तो मुलगा सगळ्या विषयात नापास झालेला होता, सगळ्या विषयात. आणि शाळेने सांगितलं होतं की 9वीत आहेस तू, आता आम्ही तुला बाहेर काढणार, तुम्ही ती स्वतःहून Externally परीक्षा द्या करा. म्हणून. आणि ते ऐकल्यानंतर त्याची आई डिस्टर्ब झालेली आणि ती माझ्याकडे आलेली. मी म्हटलं हम लोग देखते, ट्राय करते, आणि म्हणून मी थेरपी चालू केली. ओके. थेरपी चालू केली. तो मुलगा त्यावेळेला जानेवारी महिन्यामध्ये सेकंड युनिट टेस्ट व्हायची. राईट. सेकंड युनिट टेस्टमध्ये तो मुलगा मॅथ्स अँड सायन्स सोडून सगळ्या विषयात पास झाला. ओके. सगळ्या विषयात पास झाला. त्या मुलाने, त्याच्या आईने सांगितलं मला, मॅडम 2 साल से ये मराठी में फेल हो रहा था, आज ओके. पहली बार ये मराठी में पास हुआ है. वा. तो मुलगा पुढे जाऊन त्याची थेरपी कंप्लीट केली. क्रेडिट गोज टू हिज मदर ऑल्सो. तिने खूप लक्ष दिलं आणि मला कोऑपरेट केलं. तो मुलगा 78% 10th स्टँडर्ड पास झाला. क्या बात आहे. 78%. त्याच्यानंतर 72% त्यांनी 12th स्टँडर्ड पास केलं, वा. आणि आज तो ग्रॅज्युएट आहे मुलगा. त्याची आई अजूनही मला कधी कधी फोन करते आणि बोलते. तर हे जे आहेत ना, या गोष्टी मुलांमध्ये दिसून येतात. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतो, एफर्ट्स मेन म्हणजे वाढतात. ओके. पालकांनी मला येऊन सांगितलेलं आहे की मॅडम, जो पहिल्यांदा बसत नव्हता अभ्यासाला, तो आता बसायला लागला. पण त्याच्यासाठी ऍडव्हान्स करावी लागते सिग्नेचरवर लहान मुलांचं, कारण सिग्नेचर इज अ पब्लिक इमेज. 18 वर्षापर्यंत आपल्याला पब्लिक इमेजच नसते. बरोबर आहे ना. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड चेंज करण्यासाठी ते ऍडव्हान्स थेरपी करतो आम्ही. त्याच्यामध्ये हे मुलांचे रिझल्ट 100%, म्हणजे इव्हन आम्ही ADHD मुलांवर काम केलेलं आहे. बर. त्यांच्यावर पण रिझल्ट दिसून आलेले आहेत. ओके. पण स्पेशल नीड्सच्या मुलांवर आम्ही काम करत नाही. अच्छा. तुम्ही जे आता एक्झाम्पल दिलं, सो एक जस्ट आम्हाला सांगू शकता का की काय तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स दिसले, म्हणजे हँडरायटिंगमध्ये किंवा एखाद्या अल्फाबेटमध्ये, आणि तुम्ही काय चेंज केलं त्याच्या बाबतीत? सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा तुमचा Y आणि G. अच्छा. ओके. ग्राफोलॉजीचा हा बेसिक आहे. तुमचा Y आणि G जोपर्यंत चेंज होत नाही ना, तोपर्यंत तुमचं आयुष्य चेंज होणं शक्यच नाही. मी जर तुमची सगळी थेरपी केली आणि Y आणि G चेंज नाही केलं ना, काय उपयोग? कारण बेस आहे तो. बर. कारण ग्राफोथेरपी ज्या वेळेला केली जाते, ग्राफोलॉजीमध्ये तुमचं लोअर झोन, मिडल झोन आणि अप्पर झोन असे 3 झोन असतात. ओके. जसे आपल्या शरीराचे आहेत. बर. कमरेखालचा लोअर झोन, कंबर आणि शोल्डर तोपर्यंत मिडल झोन, आणि शोल्डरचा वरचा अप्पर झोन. करेक्ट. जोपर्यंत तुमचा बेस बरोबर नाही तोपर्यंत तुम्ही मंदिर उभं करू शकता का? नाही करू शकत. मग Y आणि G आहे ना, हा तुमचा बेस आहे. बर. हा ग्राफोलॉजीचा बेस आहे. हे ज्या वेळेला तुम्ही चेंज करता, तुम्हाला माझी पण गरज नाही लागणार, तुम्हाला आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडायला सुरुवात होईल. ओके. फक्त एक आहे की आम्ही कधी कधी गोष्टी सांगतो असं, म्हणजे पुढे प्रॉब्लेम होता कामा नये. ज्यावेळेला तुम्ही ग्राफोलॉजीचं एक लेटर बदलता, त्यावेळेला तुमचे आजूबाजूचे पण लेटर बदलतात आपोआप. पण ते डेंजरस असता कामा नये. ऍडव्हर्स इफेक्ट येता कामा नये, कारण तो निगेटिव्हली होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही Y आणि G वर कॉन्सन्ट्रेट करा. बाकीचे लेटर्स बघून कुठेतरी किंवा गुगलवर बघून चेंज करू नका. ओके. त्याचे हेल्थ इश्यूज असतात, मेंटल इश्यूज असतात, होतात. पण आता तुम्ही जे Y आणि Gचं म्हणताय, सो युजली लोक जे असतात ते फक्त एक रेस मारून सोडून देतात, किंवा G पण असा ओपन ठेवतात, सो तो क्लोज करायचा का? तो क्लोज करायचा असतो. अच्छा. याच्यामध्ये गुगलवर दाखवलेलं आहे ते. अच्छा. कोणी बघू शकतं गुगलवर, आणि ते अप्लाय पण त्याच्यामध्ये फक्त एक हुक आहे, तो मी पर्सनली सांगते फक्त. चालेल. त्यासाठी तुम्ही मॅमकडे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय, सो तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मॅमची अपॉइंटमेंट घ्या. तुम्हाला तो एक सिक्रेट रेसिपी ज्याला आपण म्हणतो ती मॅम तुम्हाला सांगते. आपण आता थोडी मजा करूया मॅम. एक आमच्याकडे इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे. आम्ही काही मी माझ्या याने लिहिलेल्या गोष्टी आहेत, एक 3-4 लाईन्स लिहिल्यात. सो तुम्ही जस्ट त्याचा ॲनालिसिस करून प्लीज सांगाल, आपण बघूया काय इंटरेस्टिंग त्याच्यातून येत आहे. हे तुमचं हँडरायटिंग? हा, मी मगाशी हे करून लिहिलं. पण ज्याप्रमाणे तुमची पर्सनॅलिटी आहे त्याप्रमाणे तुमचं हँडरायटिंग मॅच होत नाही आहे.
ओके. काय त्याच्यात तुम्हाला हे म्हणजे ज्या पद्धतीने आता तुम्हाला मी जेवढं ओळखते त्या पद्धतीने यू आर अ व्हेरी सुलझाऊ आदमी लगता है. ओके. हा. इथे ना कन्फ्यूज माइंड आहे. ओके. आणि ते असणं शक्य नाही. कारण जे तुम्ही दाखवता किंवा आम्ही तुम्हाला बघतो युट्यूबवर पण, तर त्याच्यामध्ये तो दिसतो माणूस काय आहे. कारण आम्ही ज्या वेळेला या ऑकल्ट सायन्समध्ये आहे तर फक्त ग्राफोलॉजीमध्ये नाही आहे. आम्ही स्कॅनिंग ऑफ एनर्जी सगळं होतं आमच्याकडून. तर ज्या वेळेला हे आम्ही बघतो त्यावेळेला हा तुमचं असणं पॉसिबल नाही आहे. त्यांनी ऍक्च्युली पकडलंय बरोबर. म्हणजे हे कोणाचं आहे? हे आमचे एडिटर जे आहेत इथे, त्यांचं हे हँडरायटिंग आहे. ओके. बिलीव्ह मी, आम्ही मगाशी असंच जस्ट मॅम यायच्या आधी असं हे करत होतो की त्यांना मी सांगितलं की तुम्ही लिहा आणि आपण ते प्रेझेंट करून बघूयात, जस्ट एक ट्रिक करून बघूयात. बट येस, म्हणजे तुम्ही कॉस्मोस्टारच्या टेस्टमध्ये पास झालं नाही. एकच मिनिट मी तुम्हाला ऍक्च्युअल वाला हे करतो. हे जे आहे हे असे येतात ना, विशेषतः बॉयफ्रेंड्स येतात. हो का? चेंज करून हँडरायटिंग येतात. कारण गर्लफ्रेंड्सने आणलेलं असतं, ओढून ताळून आणलेलं असतं, हे कर मला बघायचंय तुझं. किंवा बऱ्याचदा म्हणजे बायकांनी पण आणलेलं आहे की मॅडम मला असं वाटतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे माझ्या नवऱ्याचं, जरा तुम्ही बघून सांगा. ते कळतं त्याच्यात. हो का? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कळतात आणि आम्ही वाचवलेले पण आहेत. म्हणजे एका बाईला तर सरळ सांगितलं, म्हटलं अतिशय चांगला नवरा आहे तुझा, म्हटलं कुठलीही फालतुगिरी नाहीये त्याच्यामध्ये, म्हटलं चुपचाप म्हटलं ते संशयाचं जे डोकं जाळं घेऊन बसलेस ते बंद कर आणि चांगलं रिलेशनशिप ठेव त्याच्याबरोबर. छान नवरा आहे तुझा. आणि असं पण झालेलं आहे की बायकोचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, नवरा घेऊन आलेला आहे आणि ते आहे कळलंय त्यावेळेला मग बायकोला काउन्सिलिंग केलं गेलेलं आहे की वाय यू नीड दिस. आणि मग त्या पद्धतीने ते दोन्ही बाजूने ते हे म्हणजे त्यांचं रिलेशनशिप वाचवलं गेलं. आणि म्हणूनच डिवोर्स ज्या वेळेला होतात किंवा डिवोर्सच्या केसेस येतात आमच्याकडे, कपल्स येत नाहीत बऱ्याचदा. एकच जो येतो जो विक्टिम असतो नेहमी, एकच हे असतं. काउन्सिलरकडे तोच येतो की जो जास्त सफर करतो. तर त्यामुळे मग पण आम्ही एकावर काम करतो आणि दुसऱ्याचं पण ते रिलेशनशिप चांगलं व्हायला सुरुवात होते. कारण ह्याला कळायला सुरुवात होते की तो पण कुठे चुकतोय. एकाचं केल्याने नसते, दोन्ही हाताने टाळ्या वाजवत असते. आता उदाहरणार्थ तुम्ही जे आता मला आता जे दिलं रायटिंग, त्याच्यामध्ये असं आहे की हा माणूस खूप रिस्पॉन्सिबल आहे. खूप रिस्पॉन्सिबल माणूस आहे की नाही? तर रिस्पॉन्सिबल आहे. पण हा माणूस काय करणार मी सांगते. काय करणार माहितीये? हा अशी पत्नी निवडणार की जी याच्यापेक्षा खाली असणार. अच्छा. आता याच्यामध्ये खाली असणार म्हणजे काय, तर मे बी एज्युकेशनने, मे बी स्मार्टनेसमध्ये, मे बी दिसण्यामध्ये, मे बी एनी काइंड ऑफ थिंग्स. आणि ती सिलेक्ट केली की याचं लग्न होणार. लग्न झाल्यानंतर होतं काय, हा चांगला माणूस आहे, खूप चांगला वागतो, खूप चांगला वागतो, खूप चांगला वागतो. आपण ज्यावेळेला अति चांगुलपणा होतो ना, त्यावेळेला समोरचा माणूस ग्रँटेड पकडायला सुरुवात होते. आणि मग होणार काय माहितीये, मग तो समोरचा व्यक्ती ग्रँटेड पकडणार आणि मग हा माणूस म्हणजे कंप्लेंट करणार की अरे यार बायकोशी पटतच नाहीये. आणि मग ते कुठेतरी डिवोर्सवर किंवा कुठेतरी अनसॅटिस्फॅक्टरी रिलेशनवर जाणार ते. आणि म्हणून कधी कधी आम्ही हे बघतो की अशा विशेषतः मुलींना ज्यावेळेला आम्हाला हे दिसतं त्यावेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागतं की मुलगा सिलेक्ट करशील त्याला सांभाळून कर. कारण मी तुम्हाला आता उदाहरण जे दिलं होतं की गायनेकॉलॉजिस्ट असलेल्या मुलीने काश्मीरवाल्या त्या मुलाबरोबर एक ड्रायव्हर जो गाडी चालवणार होता त्याला सिलेक्ट केलं होतं. तर तुम्ही ज्या वेळेला मुलं सिलेक्ट करतात त्यावेळेला ती अशा पद्धतीने सिलेक्ट व्हायला पाहिजेत. इव्हन आता रिसेंटली आपण जी केतन अग्रवालची केस बघतोय त्याच्यामध्ये जे प्रकार झालेले आहेत की मुलीला प्रेशर आलं की काय झालं हे माहिती नाहीये. पण जे त्याचा रिझल्ट तो हॉरिबल आहे. राईट. एका इनोसंट म्हणजे त्याने काहीच केलेलं नाही ऍक्च्युली किंवा त्याचा त्याच्यामध्ये कुठे सहभाग नाहीये, पण आज तो मर्डर झालेला आहे आणि त्याच्या आई वडिलांचं काय केवढं भयानक हे होत असेल. पण तेच जर तुम्ही त्याच्या आधी जर लग्नाच्या आधी ज्याप्रमाणे तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी कुंडली मिळवता त्याच पद्धतीने तुम्ही जर हँडरायटिंग चेक केलं तर तुम्हाला व्हायलन्स दिसतो
बर. एखादा माणूस फिजिकल असॉल्ट करू शकतो का तुमच्यावर, हे तुम्हाला दिसतं तुमच्या रायटिंगमध्ये. ओके. एखादा माणूस तुम्हाला म्हणजे फायनान्शियल चिटिंग करतो का, हे पण दिसू शकतं. बर. एखादा माणूस पुढे जाऊन रिलेशनशिपमध्ये चिटिंग करेल का, हे पण हे पण दिसतं. दिसतं. आणि म्हणून ज्यावेळेला कपल्स कंपॅटेबिलिटी टेस्टसाठी येतात, त्यावेळेला कधी-कधी मग आम्हाला जर असं दिसलं, की दॅट गर्ल मे हॅव अ डिफरंट मल्टिपल पार्टनर्स, मग ते तिला आधीच सांगावं हे लागतं, करून. की यू बी केअरफुल अबाउट दॅट ऑर यू विल लूज युअर लाईफ. कारण ओके. शेवटी तो पण सफर करतोच ना, जो चीट करतो Obviously. तोही सफर करत असतो. करेक्ट, तर करेक्ट. मग ते हे सांगावं लागतं, कारण त्यांना कधी-कधी ते कळत नसतं, कळत नाही. की मी राइट. हे करते हे पण कळत नसतं त्यांना. आणि मग हे सांगितल्यानंतर दे विल टेक केअर, की नाही बाबा. किंवा कधी-कधी कपल्स येतात जे मॅरिड आहेत आणि पुरुषाच्या ह्याच्यामध्ये दिसतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. त्याला आधी विचारतो, आहे का? हां. तो म्हणाला नाही, मग खरं सांग म्हटलं. नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. पण मग यू हॅव टू बी केअरफुल. राइट. जर कोणी आलं आणि शेवटी तुझ्या लग्नाचा प्रश्न आहे. या गोष्टी त्याच्यामध्ये ते येतात. So, याच्यात तुम्हाला आता काय दिसतंय? हे तुमचं आहे ना? हो, हे हे नक्की हे तुमचं हे आहे ना? खरंच माझं आहे. हे खरंच माझं आहे. आता अं, हे मॅच होत असेल मे बी. आता हे मॅच होते कारण क्लॅरिटी ऑफ माइंड खूप दिसतंय. ओके. त्याच्यानंतर एकदम ग्राउंडेड पर्सन आहे, हे दिसतं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर गिव्हर आहे, दुसऱ्याला देत राहणारा माणूस आहे. फोकस्ड आहे, कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, स्वतःबद्दल विचार करणारा आहे. ओके. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. इट्स अ व्हेरी गुड ट्रेट. लोक म्हणतील, अरे दुसऱ्यांसाठी करत राहा, पण स्वतः ज्या वेळेला माणूस स्वतःवर विचार करतो त्याच वेळेला तो दुसऱ्याचा चांगला विचार करू हां. शकतो. त्यामुळे यू आर दॅट काइंड ऑफ पर्सन. पण म्हणजे मॅम हे असं तुम्ही जे सांगताय हे अग्रीड आहे, म्हणजे तसंच आहे. बट हे खूप असं जेनेरिक वाटतं. म्हणजे आम्हाला ज्यावेळी आम्ही पॉडकास्ट करतो, मी काही प्रश्न माझ्याविषयी विचारतो गेस्टला. सो सबस्क्रायबर्स पण म्हणतात आणि आय ऑल्सो फील दॅट की हे खूप तुम्ही जे सांगताय हे जेनेरिक आहे. करेक्ट आहे, पण जेनेरिक आहे. सो असं काही मला स्पेसिफिक तुम्ही सांगू शकता? आता उदाहरणार्थ तुमच्याशी रिलेटेड असलेल्या फिमेल्स, त्यांना गायनॅक इश्यू आहे, हे जेनरिक असू शकत नाही. हो. एक पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तुम्ही इंडियन असून तुमचे एफर्ट्स 90% दिसत, हेही जेनरिक असू शकत नाही. कारण आपल्या ओके. इंडियन्समध्ये 50-60% हे दिसतात, एफर्ट्स दिसतात फक्त. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये ते एफर्ट्स बऱ्याच चांगल्या म्हणजे 90% म्हणजे मस्तच मस्त. असं आहे इंडियन ओके. असून पण. आणि तुम्ही दोन्ही ठिकाणी ते रिलेशनशिपमध्ये म्हणजे कधी-कधी माणसं ना फक्त पैशामध्ये एफर्ट्स टाकतात. नाही, मला पैसा मिळवायचा आहे. आणि काही माणसं फक्त रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स टाकतात. नाही, Correct. माझ्या बायकोला चांगलं ठेवायचं, आईला चांगलं ठेवायचं, बहिणीला चांगलं ठेवायचं आहे. पैशाकडे त्यांचं लक्षच नसतं. पण तुमच्या ह्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही तेवढंच बॅलन्स केलेलं आहे. म्हणजे तुम्ही रिलेशनशिप पण तेवढंच सिरियसली घेता आणि पैशाची कमाई पण तेवढी सिरियसली घेता, जी व्हायला पाहिजे. हे जेनेरिक नाही. हे मी घरच्यांना, माझे घरचे जर बघत असतील त्यांना सांगायचे हे जेनेरिक नाही. हे जेनरिक नाही. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जेनरिक नाही आहेत, त्या पर्टिक्युलर पर्सनसाठी आहे. तुम्हाला असं जेनरिक वाटू शकतं, पण ज्यावेळेला मी अशा हजारो ज्या वेळेला सॅम्पल्स बघितलेले असतात, त्यावेळेला मला हे माहिती असते हे जेनरिक नाही आहे. काही गोष्टी पर्टिक्युलर असतात ना, की नाही तू रेसलेस आहेस, तर हे जेनरिक कसं असू शकतं? पण सगळेच रेसलेस नसतात ना, 100% नसतात. तर हे जेनरिक असूच शकत नाही. मग ते त्या पर्टिक्युलर माणसाला असतं, किंवा तुला एन्झायटी आहे किंवा तुला डिप्रेशन आहे, हे पण जेनरिक असू शकत नाही. कारण त्या पर्टिक्युलर माणसाला तो एन्झायटीचा त्रास असतो, त्याच्यावर गोळ्या घेत असतात लोक. माझ्याकडे आता केस आहे एन्झायटीची, की जे गोळ्या घेते, सायकियाट्रिस्टच्या गोळ्या चालू आहेत. पण मग हे का जेनरिक नाही असू शकत? सगळ्यांना नाहीये ना, 100 लोकांना नाहीये ते. तर हे जेनरिक नसतं. हे पर्टिक्युलरली त्या पर्सनसाठीच झालेलं असतं. की हे आहे त्याच्यात रायटिंगमध्ये दिसतंय. आणि ते दुसरं म्हणजे आम्ही ज्या वेळेला त्यांचा रिपोर्ट देतो त्यावेळेला आम्ही त्या प्रत्येक गोष्टीवर डिस्कशन करतो. कारण आमचा जो रिपोर्ट आहे तो तुमच्या लाईफला मॅच व्हायला पाहिजे ना. एक्झॅक्टली. बरोबर आहे की नाही? मी उगीच काहीतरी लिहिलं, माझ्या मनात आलं ते लिहिलं आणि तुम्हाला ते कुठेच असं वाटतं की अरे हे बरोबरच नाही, असं नाही चालत ना. तुमच्या लाईफला मॅच व्हायला पाहिजे, तेव्हा ते कुठेतरी तुम्हाला वाटणार की हा दिस इज करेक्ट. त्यामुळे जेनरिक नसतं, ते पर्सनलाइटच असतं. याच्यामध्ये तुम्हाला काही लेटर्स बद्दल काय वाटतंय की माझे काही लेटर्स चुकतायत किंवा बरोबर आहेत?
आता तुम्ही जसं म्हणलं होतं जी आणि वायचं ते मी गुगलच्या पद्धतीने करतो, कारण मी पण ते थोडं बरोबर वाचलं. नाही करत आहे. अच्छा, ओके. आपण पर्सनल बसूया. हो. जर ह्या लेटर्समध्ये जर बघितलं तर तुमचं डी जरा थोडासा हे आहे, ओके. की ज्याच्यामध्ये अजूनही कुठे आजही तुम्ही पॉडकास्ट करताय. हां, पॉडकास्ट करणं म्हणजे तुम्ही पब्लिकच्या समोर जाताय. बरोबर. पण कुठेतरी अजूनही खूप पोटेन्शियल आहे. हम्म. खूप पोटेन्शियल आहे. यू कॅन डू मच 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 बेटर दॅन दिस. यू हॅव दॅट पोटेन्शियल. मग ते पोटेन्शियल ओपन नाही झालेलं आहे अजून. हां, ते होईल ओके. मी सांगितल्यावर. येस, डेफिनेटली, डेफिनेटली. हां, हां. तर तो डी आहे. तो डी तुमचा चेंज करायला करायला पाहिजे. कॉन्शियसली ओके. चेंज करायला पाहिजे. एव्हरीथिंग विल बी फाईन देअर. फाईन. ओके. सो हे अशीच आम्ही एक जरा इंटरेस्टिंग काहीतरी आपल्या ह्याच्यात लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. आता आपण मॅम परत आपल्या प्रश्नांकडे येऊयात. सो आता मला पुढे विचारावं असं वाटेल, की आता आपण ग्राफोलॉजी किंवा ग्राफोथेरपी ज्यावेळी करतो, सो वेगवेगळे पेन लोकं यूज करतात. वेगवेगळ्या कलरचे पेन यूज करतात. काही जण पेन्सिल वापरतात. सो असे काही रूल्स किंवा तुम्ही काही असे हॅक्स सांगू शकता का, की पर्टिक्युलर पेनच यूज केला पाहिजे किंवा कलरच यूज केला पाहिजे असं काही? नाही, आमच्या सॅम्पल घेताना लोकं वेगवेगळ्या पद्धतीने लिहून पाठवतात. फक्त पेन्सिल आम्ही नाही हे करत. ओके. तुम्ही कशाही पद्धतीने फक्त आम्ही सांगतो अव्हॉइड रेड. हां, हे नॉर्मल आहे. बरं, तर ते बाकीचे तुम्ही पाठवताना कशाही पद्धतीने पाठवा. बरं. आम्हाला ते ॲनालिसिस करताना कारण पेन्सिलीचं कसं टोक जरा जाड असतं. हां, त्यामुळे जो अगदी बारीक बघायचं असतं जे आम्हाला ना ते तुमच्या रायटिंगमध्ये ते दिसत नाही. दिसत नाही. आणि म्हणून अच्छा. आम्ही पेन वापरायला सांगतो. पण ज्यावेळेला थेरपीज आम्ही करतो हं, हं. त्यावेळेला कंपल्सरी यू हॅव टू यूज बॉल पेन. बॉल पेन. हं. ओके, जेल पेन चालत नाही. ओके. हं. आणि काही आम्ही आता रील्स वगैरे ज्यावेळी बघतात लोकं, त्यामध्ये असं येतं की पैशांसाठी ग्रीन पेन यूज करा, याच्यासाठी ब्लू पेन यूज करा, काही कोड रिलेटेड असेल तर ब्लॅक पेन यूज करा. तर हे खरंच दॅट इज असतं का? स्विच वर्ड्स किंवा कोड कलर थेरपी ज्या आहेत ना ओके, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. ओके. पण ग्राफोलॉजीमध्ये मी रेड अवॉइड करायला सांगते. हं. कधी कधी समोरचा खूपच रिलिजियस असतो म्हणे हां. मॅडम हिरव्या पेनाने लिहितो लिहा म्हणते. ओके. कारण शेवटी ह्याचा संबंध तुमच्या सायन्सशी आहे. हां, तुम्ही हां. जे लिहिता ना त्याने तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या कलरने काही होत नाही, फरक पडत नाही. फक्त ओके. रेड अवॉइड करा. रेड अवॉइड हं. करायचं. बरेच लोक आहेत ना, म्हणजे इन्क्लुडिंग मी, की अशी सवय असते की तुम्ही वाक्य लिहिताना बरेच कॉमा किंवा अशा गोष्टी यूज करतात. काही जण फुल स्टॉप देत नाहीत. हं. किंवा आपण जस्ट एक थोडं मराठीतलं उदाहरण घेतलं तर काही लोकं वरती रेषच देत नाही. हं. सो ह्याच्यातून तुम्हाला काय दिसतं? सर्वात पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगू आयचा डॉट देत नाहीत लोक. हां. किंवा खूप असं झिरोसारखा मोठा झिरो डॉट सारखं आहे. काढतात. तो असा गोल असा मस्त हां. कुंकवासारखा टिळा दिसतो तो हां, मस्त. एक्झॅक्टली. तर अशा ह्या गोष्टी आहेत ना याच्यामधून प्रत्येकाची पर्सनॅलिटी सांगितली जाते. ओके. तर तो कुंकवाचा जो टिळा दिलेला असतो ना तर बऱ्याचदा थोडंसं इमॅच्युरिटी असते अच्छा. स्वभावामध्ये. हं. त्याच्यानंतर फिरायला भयानक आवडते त्या माणसाला. बरं. म्हणजे मस्त फिरत असतो तो, ट्रेकला जाईल हां. किंवा बीचेसवर जाईल. ते ओके. आवडतं त्याला. हं. आणि कुठलीही गोष्ट करताना तो ठळकपणे करतो. बरं. म्हणजे तो शो ऑफ करतो तो माणूस. आतल्या ठेवायची सवय नाही. ट्रेकिंगवर जाईल तर त्याचा फोटो टाकेल फेसबुकवर. हां. हां. तर ते शो ऑफ करण्याची सवय असते त्यांना. हं. तर हे जे तुम्ही जे लिहिता आणि काही जण आय डॉट टाकतच नाहीत. हो. तो एक डेंजरस ट्रेट आहे. म्हणजे बरं. उदाहरणार्थ ज्यावेळेला आम्ही कंपनीजना हायरिंग करायला ज्यावेळेला त्यांचे ॲनालिसिस करतो त्यावेळेला आय हां. डॉट पहिला बघितला जातो. बरं. कारण तो आय डॉट तुमची लॉयल्टी सांगते. अच्छा. अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही त्या कंपनीचे लॉयल नसाल तर त्याला अर्थ नाही. बरं. आणि इव्हन तो कपल कंपॅटिबिलिटीमध्ये पण बघितला जातो. ओके. आय डॉट आहे की नाही. जर आय डॉट नसेल तर ना त्या माणसाला हायर करा, ना त्या माणसाला लग्न करा, ना त्या माणसाबरोबर काही रिलेशन ठेवा. ओके. म्हणजे हे मी सांगते आत्ताच, हां, हां. की तुम्हाला जर कुठल्याही माणसाच्या बद्दल जर हे करून घ्यायचं असेल किंवा त्याच्याबरोबर काही रिलेशन ठेवायचं असेल, प्रोफेशनल, पर्सनल, हं. पहिला आय डॉट बघा. हां. आय डॉट नाही म्हणजे याचा अर्थ हा माणूस डेंजरस आहे. हां. कारण तो त्याच्या शब्दावर टिकणारच नाही. करेक्ट. उद्या येतो सकाळी म्हणतो 9 वाजता आणि तो येणारच नाही. थोडक्यात त्याला आय लव्ह यू पहिले लिहायला लावा. आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल. ग्रेट सजेशन. ओके. मस्त, सुपर्ब. त्यानंतर काही लोकं लिहिताना खूप
प्रेशर देऊन असं लिहितात की जेणेकरून त्या मागच्या पेजवर पण त्याचा मार्क राहतो. सो याच्यावरून काय पर्सनॅलिटी डिकोड करतात? सर्वात पहिलं म्हणजे अँगर इश्यूज. अच्छा. तुम्ही त्यांना विचाराल ना, रागवता घरामध्ये भांडी फोडाफोड करता की नाही? हां, हो हां. म्हणतील ते. सर्वात ओके. पहिलं म्हणजे ज्या मुलं विशेषतः बऱ्याचदा लिहितात की पाठीमागे वहीवर उमटतं त्यांचं हो, किंवा हो. पेपर फाटतो. करेक्ट. तर कुठे ना कुठेतरी ना तो आतमध्ये अँगर आहे. जर तो दाखवत जरी नसेल तरी आतमध्ये अँगर आहे आणि मग तो कुठे आहे तो बघणं गरजेचं आहे. मग तो बरं. शाळेतून येतोय, आई-वडिलांच्या विरोधात आहे, सिबलिंगच्या विरोधात आहे किंवा कुठे ना कुठेतरी काही अचीव्ह करता येत नाहीये. त्याच्यामुळे तो अँगर आतमध्ये राहिलाय का? तर त्या मुलाबरोबर बोलणं किंवा काउन्सिलिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. पण ओके. आम्ही आमच्या याच्यामध्ये म्हणजे ग्राफोलॉजीच्या रिपोर्टमध्ये ज्यावेळेला असं हँडरायटिंग येतं, त्या अँगर इश्यूज तर आहेत. बरं. पण त्याचबरोबर हा माणूस आहे ना, आयुष्य खूप छान पद्धतीने जगत असतो. बरं. अँगर इश्यूज असून पण. ओके. याला बाहेर एक तर हा बाहेर जात असतो. हा घरात राहूच टिकूच शकत नाही. ओके. याला बाहेर जायला आवडतं, लोकांबरोबर भेटायला आवडतं, मजा करायला आवडते, पार्ट्या करायला आवडतात, डान्स करायला आवडतो, सगळं आवडतं त्याला. हां. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे त्याला ना गोड आणि तिखट दोन्ही आवडतं. बरं. दोन्ही खातो तो बरं. आवडीने. म्हणजे हे पण खाईल आणि नंतर मग मस्तपैकी म्हणजे चिकन पण खाईल चिकन आणि नंतर त्याच्यावर गुलाबजामुन पण खाऊन टाकेल. बरं. म्हणजे दोन्हीही खाईल तो. ओके. आणि दुसरं म्हणजे ह्याच्या विरोधात जर बघायचं जर झालं, तर बऱ्याचदा पाठीमागे उमटतच नाही काही बघा. करेक्ट. अगदी वरचे लिहिलेलं असं दिसतं. सावकाश. तर हे लक्षात ठेवा, हे डायबिटीसचं लक्षण आहे. अच्छा. कारण त्याच्या पाठीमागे सायकोलॉजिकल रिझन आहे. डायबिटीसचं सायकोलॉजिकल रिझन आहे की जीवनातला आनंद संपणं. मग त्या माणूस जो कडक लिहितो, एकदम दाबून लिहितो, त्याला जीवनात आनंद आहे ना, त्याला डायबिटीस होणारच नाही. पण जो तसं लिहित नाहीये, तो सुपरफिशियल लिहितो, त्याला जीवनात आनंद नाहीये ओके. आणि त्याच्यामुळे त्याला डायबिटीस किंवा त्याच्या आई-वडिलांना डायबिटीस असण्याची पॉसिबिलिटीज असतात. अच्छा. हे आम्ही अशा पद्धतीने आम्ही हे Analysis करत असतो, त्याचं अनालिसिस करत असतो. ओके. त्यामुळे डायबिटीस दिसतो मग त्यांच्या म्हणजे Writing. घराण्यामध्ये कुठेतरी ओके. ओके. किंवा त्या पर्टिक्युलर माणसामध्ये दिसू माणसामध्ये. शकतो. मगाशी आपण बोलत असताना जसं तुम्ही जी आणि वायचं सांगितलं, त्या पद्धतीने मी थोडं रिसर्च करत असताना मला 2 लेटर्स दिसले, ते म्हणजे टी, स्मॉल टी आणि क्यू. सो मी जेवढं ऐकलं आणि वाचलं होतं त्याच्यामध्ये टी स्मॉल काढताना काही लोक स्टील वरती त्याला छेद देतात. सो त्याचं काहीतरी लक्षण ओव्हरली ॲम्बिशियस असणं का काहीतरी असं आहे का, पहिली गोष्ट. आणि क्यू इज रिलेटेड टू ज्युडिशियरी आणि अशा सगळ्या गोष्टी. सो हे कितपत खरं आहे? टी हा तर सर्वात इम्पॉर्टंट लेटर आहे बर. ग्राफोलॉजी मधला. बर. टी, तुमचा टीवरून बऱ्याचशा गोष्टी, तुमचा पेशन्स कळतो, तुमचा इगो कळतो, तुमचा ॲटिट्यूड कळतो, तुम्ही काय पद्धतीने बोलता ते कळतं. त्यामुळे टी हा अतिशय महत्वाचा आहे. आणि तो जो क्रॉसबार जो तुम्ही म्हणता, तो क्रॉसबार खाली, मध्ये, वरती आणि खूप वरती, म्हणजे अगदी टीला सोडून वरती असतो. तर याच्यामध्ये खूप फरक आहे. जेवढा खाली तेवढं तुम्ही लोअर मिडल क्लासमधून आलात किंवा लोअर क्लासमधून आलात, तुमच्या फायनान्शियल गोष्टींचा तुमच्या मिडल क्लास मेंटॅलिटीचा काही संबंध नसतो. अच्छा. हे एक लक्षात ठेवा. म्हणजे असं मी बघितलेलं आहे की अतिशय सुपर मार्केटची चेन असलेला जो माणूस, त्याचा मुलगा ज्यावेळेला माझ्याकडे आला, त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये लोअर मिडल क्लासचा टीचा क्रॉसबार होता. तर त्यावेळेला मला माहिती होती त्याची फायनान्शियल कंडिशन. म्हटलं, अरे तू इतना रिच है, ये कहाँ से आया तेरे में? तर त्याने मला ते सांगितलं होतं की 10वीला त्याला 84% पडले होते, त्या काळची गोष्ट आहे. ओके. आणि त्याला अब्रॉड जायचं होतं. आणि एवढा पैसा असून पण वडिलांनी काय सांगितलं माहितीये त्याला, अपने पास पैसा नाही आहे. अरे, दिस इज लोअर मिडल क्लास. राईट. म्हणजे पैसा असून पण तो त्या माणसाने दिला नाही आपल्या मुलाच्या ग्रोथसाठी. तर तुमच्या फायनान्शियल कंडिशनचा तुमच्या मिडल क्लास अपब्रिंगिंग मध्ये काही हे नसतं. तुम्हाला काय पद्धतीने शिकवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मराठी माणूस मोठ्या उड्या घेत नाही, त्याचं कारण आहे कारण आपण मराठी माणूस आपल्या मुलांना शिकवतो, बघा बाळा, पैसे जास्त मिळवणं उत्तम नाही, चांगला माणूस हो. करेक्ट. बरोबर आहे. पण हे त्यांना कळतच नाही की चांगला माणूस होण्यासाठी आपल्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. खरंय. आज तुम्हाला कोणाला खायला घालायचंय, कोणाला चांगलं, कोणाला मदत करायची असेल, तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही करणार, नसेल तर काय करणार मग? काहीच नाही. बरोबर आहे की नाही? तर हा जो टी आहे ना, त्यामुळे जर खाली असेल तर मिडल क्लास, मध्ये असेल तर सॉरी खाली असेल तर लोअर, मिडल क्लास, अप्पर क्लास. आणि जे टीला सोडून जो वरती गेला ना, तो म्हणजे स्वप्नामध्ये जगतो फक्त. ओके. अच्छा. म्हणजे ते डे ड्रीमिंग असतं ना, दिवा स्वप्न म्हणतात ना,
की माझ्याकडे एक माणूस आलेला जो LIC मध्ये माणूस काम करायचा, हा. आणि त्याला मी विचारलं फिर आगे का ये क्या है, तर त्याने सांगितलं एअरलाईन कंपनी काढायची आहे. बापरे अशा हा, पद्धतीचे आणि लोक. ते पण वयाच्या 35व्या-40व्या वर्षी, असं नाही वयाच्या 20व्या वा. वर्षी बोलला असं तरी गोष्ट वेगळी. 35व्या-40व्या वर्षी म्हणतो तो, म्हणला की मला एअरलाईन कंपनी काढायची आहे म्हणून. वा वा वा. तर दिस इज डे ड्रीमिंग. हा. म्हणजे रियालिटीला सोडून तुम्ही हे करतात. तो टी महत्वाचा ठीक आहे. आहे. त्याचप्रमाणे क्यू जर बघितला तर तुम्ही ज्युडिशियल कस्टडी, ज्युडिशियल याच्याशी संबंधित असलेले बाकीचे दुसरे लेटर्स आहेत. ओके. पण क्यू हा रिलेटेड विथ तुम्ही पब्लिक ह्याच्यामध्ये काय पद्धतीने समोरच्या बरोबर बोलता. बर. म्हणजे क्यूला बघा तुम्ही, क्यू जर असा असेल हम्म. तर कधी कधी कोणाचा सरळ असतो, हो. कधी कधी असा राऊंड असतो, आणि बरोबर. कधी असं कडक असतो. करेक्ट. ज्यावेळेला हा क्यू असा कडक असतो त्यावेळेला तो माणूस बोलताना पण कसा करणार माहितीये, अबे क्या रे, अच्छा. म्हणजे समोरच्याच्या पाठीवर दणका मारेल तो मस्तपैकी, अबे क्या रे. हा. किंवा म्हणजे प्रेम पण करेल ना तो असा करेल. त्याच्यानंतर कुठे बसलेला आहे त्याने शेक हँड जरी केला ना तर समोर म्हणलं आई ग अच्छा. असं म्हणेल तो. हा, हा, म्हणजे हा. एवढा तो फिजिकली तो हे Strong असेल. असं आहे. पण त्याच वेळेला ज्या वेळेला असा क्यू येतो हम्म. त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं की अँगर ॲट द रॉंग टाइम अँड रॉंग प्लेस. ओके. म्हणजे हा माणूस त्या रिक्षावाल्याबरोबर कचा कचा भांडू शकतो 2 रुपयासाठी. आणि गर्लफ्रेंड विचारणार, अरे काय रे 2 रुपये जात आहेत ना, दे ना त्याला. नाही असं कसं. अँगर ॲट द रॉंग टाइम आणि रॉंग प्लेस, आणि बरोबर गर्लफ्रेंड आहे तरी तो 2 रुपयासाठी भांडणार. हा, तर हा क्यूचं हे आहे. पण साठी आणखीन बरेचसे लेटर्स आहेत. पण एक लक्षात ठेवायचं की आम्ही जे आता सांगतो की क्यू असा आहे, वाय असा आहे, जी असा आहे, टी असा आहे, पण असं एक लेटर चेंज करून तुमचं सगळं चेंज होत नाही. तुम्हाला तो ओव्हरऑल चेंज करायला लागतं. पॅटर्न. हा, त्यावेळेला ते तुमच्या याच्यामध्ये दिसून येतं. ओके. रिझल्ट दिसून येतो. एक लास्ट लेटर बद्दल मी तुम्हाला विचारतो, तो म्हणजे आर. हा. सो काही जण तुम्ही मला खूप वेगळे वेगळे लेटर विचारते जोपर्यंत आतापर्यंत कुणी कधी विचारलेले नाहीयेत. का, म्हणजे आपण ज्यावेळी लिहिताना बघतो ना, बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने आर लिहितात. काही जण मराठी 4च्या पद्धतीने लिहितात, काही असा तो 6 नंबरच्या पद्धतीने लिहितात, आणि तो काही पण वेगळ्या पद्धतीने लिहितात. हा, तो जो लिहितात ना तो पण कोणी असं लिहितं. राईट. हा, सो ते UK US पद्धतीच्या प्रमाणे. सो आर बद्दल आम्हाला सांगा की त्याच्या काय डिकोड. कॅपिटल आरचा पण इम्पॉर्टन्स आहे आणि स्मॉल आरचा पण इम्पॉर्टन्स आहे. ओके. कॅपिटल आर म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी. बर. म्हणजे तुम्हाला एखाद्या मशीनवर बसवलं की समजा तुमचे काही प्रॉडक्ट तयार होत आहेत, आणि जर आर मध्ये तुमच्या जर असं गोलाकार लूप असेल तर बाजूचा जर 50 काढत असेल प्रॉडक्ट बाहेर मशीनवर तर तो 20च काढणार. अच्छा. ओके. हा, म्हणजे प्रोडक्टिव्हिटीच नाही. तो बसलेला असणार तिथेच, पण तो म्हणणार पता नाही सर बाजू का 50 क्यों हो रहा है मेरा 20 क्यों हो रहा है. आणि म्हणून हायरिंग मध्ये हे इम्पॉर्टंट असतं की प्रोडक्टिव्हिटी किती आहे. म्हणजे तो मॅनेजर दिसेल तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतो, अगदी कन्सिस्टंट आहे, पण रिझल्टच नसतात त्याचे. हा, पण तेच जर स्मॉल बघितलं तर हा जो पक्षासारखा असतो ना आर, हा जो आर असतो ना बऱ्याचदा ज्या वेळेला हा ओपन असतो, गोलाकार दिसतो ना, त्यावेळेला तो माणूस क्रिएटिव्ह असतो. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते. मग तो इंटिरियर, म्हणजे ह्याला आपण लोकांना याचा पण मदत करू शकतो की तुम्ही कुठल्या जॉबमध्ये जायला पाहिजे किंवा कुठल्या बिझनेसमध्ये जायला पाहिजे किंवा एज्युकेशनमध्ये जायला पाहिजे. आता क्रिएटिव्ह आर असेल, माझ्याकडे सध्या एक मुलगी आली, ती मेकॅनिकल इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आहे. ओके. आणि तिच्यामध्ये हा आर होता. म्हटलं अगं सिव्हिल इंजिनियर सोड, म्हटलं इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स कर आणि मस्त कर, म्हटलं छान करशील तू. म्हणजे तू जे छोटंसं पण करशील ना तर अतिशय सुंदर. तर ती मला म्हणाली मॅडम हो मी माझं घर पण खूप छान ठेवते. तर म्हटलं हे कर तू पुढे, तुला पुढे म्हणजे आहे ती 23-24 वर्षाचीच आहे ती. तर म्हटलं पुढे हा कोर्स कर, तुला यू विल गेट अ गुड सक्सेस आहे. कारण तुमचं पॅशन ज्या वेळेला तुमच्या जॉबमध्ये येतं किंवा तुमच्या बिझनेसमध्ये येतं ना त्यावेळेला तो सक्सेस मोठं असतं. तुम्ही ज्या वेळेला एज्युकेशन प्रमाणे तुमचं बिझनेस करताना त्यावेळेला आपण बऱ्याचदा कित्येक जण म्हणतो ना अरे मला करायचं हे होतं रे, पण मला काय करू, मग या क्षेत्रात. पण खूप कमी लकी लोक आहेत ज्यांचं पॅशन आणि त्यांचा बिझनेस किंवा त्यांचं प्रोफेशन सेम आहे. तर ते ज्या वेळेला दिसून येतं तर तो आर तसा आहे. पण हा जो आर आहे ना, हा आर नॉर्मल लिहिला
तर काही प्रॉब्लेम नाहीये, ओके. ओके आहे तो. पण ज्यावेळेला तुम्ही त्याला असा हे करून लिहिता त्यावेळेला तो माणूस खूप एनालिटिकल असू शकतो, ओके. सार्कास्टिक असू शकतो आणि काही अननेसेसरी सेक्शुअल गोष्टीमध्ये तो माणूस असण्याच्या पॉसिबिलिटीज असतात. मग ते बरं. आम्ही कधी कधी विचारतो त्यांना. हां, ते आहे. ओके. आता सुरुवातीला आपण जसं तुम्ही सांगितलं, की तुम्ही अध्यात्म आणि ह्याच्यात पण आहात. सो आपला जो प्रेक्षक वर्ग आहे हा ॲस्ट्रोलॉजर लोकांचे पण पॉडकास्ट बघतो. आज आता आपण ग्राफॉलॉजीबद्दल पण करतोय. सो अर्थात हा प्रश्न त्यांना पडलाय, की ॲस्ट्रोलॉजी आणि ग्राफॉलॉजीमध्ये काय फरक आहे? मी हे उदाहरण नेहमी देते की 2 कार घेतल्या, हां. मर्सिडीज कार घेतल्या मस्तपैकी आपण. एकाच वेळेला एकाच पॉइंटला त्या कंपनीमधून बाहेर काढलेल्या आहेत फॅक्टरीमधून. एकावर स्किल्ड ड्रायव्हर बसवला, दुसऱ्यावर अनस्किल्ड बसवला. ओके. हू विल विन द रेस? स्किल्ड. बरोबर आहे. त्या ज्या मर्सिडीज कार्स आहेत ज्या एकाच वेळेला एकाच टायमिंगला फॅक्टरीमधून बाहेर पडल्या ती ॲस्ट्रॉलॉजी आहे. अच्छा. आणि ते जे 2 ड्रायव्हर आहेत ना ते आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे ग्राफॉलॉजी आहे. वाह! सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. कारण मर्सिडीज कार जशी एका वेळेला एका फॅक्टरीमधून बाहेर काढली तसेच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एका सेकंदाला कमीत कमी 3,000 मुलं पैदा होतात. बरोबर. कमीत कमी त्या सेकंदाला. मग सगळी सेम का नसतात? सगळीच का? मुकेश अंबानी का नाही बनत सगळे? मुकेश अंबानीच्या सेकंदाला सगळेच जन्मलेले आहेत. पण Correct. मुकेश अंबानी का नाही बनत आहेत सगळे? बरोबर आहे की नाही? सेम Correct. डेट हे करतात. अगदी. कित्येक जणांची सेम डेट असेल पण नाही मुकेश अंबानी बनू शकले. कारण तो जो सबकॉन्शियस माइंड आहे ती जी ग्राफॉलॉजी आहे ती वेगळी आहे. कारण सबकॉन्शियस माइंड चांगले कारण पेरेंट्स वेगळे, वेगळे. मुकेश अंबानीचे वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. वेगळे आहे. करेक्ट. तुमचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. तुम्ही पोटात असताना तुमच्या आईचे थॉट प्रोसेस तुमच्यावर इम्पॅक्ट झालेले आहेत. बरोबर आहे. बरोबर. आणि या सगळ्याचं तुम्ही घेऊन पुढे चाललेला आहात. हां. आणि म्हणून तुमचं जे सक्सेस आहे, तुमचं जे रिलेशनशिप्स आहे, तुमचं जे आयुष्यात विचार करण्याची जी पद्धत आहे ती सगळी थॉट प्रोसेस सगळी त्याच्यामुळे चेंज होते. ओके. आणि म्हणून प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. हां. त्याचं मूळ कारण सबकॉन्शियस माइंड आहे. ओके. ॲस्ट्रॉलॉजी नाहीये. नाही. बरं. आता सुरुवातीला सांगताना आपण जे ते सुंदर अक्षराविषयी बोलत होतो ना, की क्लॅरिटी ऑफ थॉट ते सांगतं आणि ते पॉझिटिव्ह करायचं का निगेटिव्ह हे पण त्याच्यावरून कळतं. तसंच तुम्हाला ग्राफॉलॉजीवरून हा माणूस क्रिमिनल आहे का? किंवा जसं आपल्या कोर्टच्या ह्याच्यात पण म्हणतात ना, की दोषी असताना कधी-कधी ते चेक करतात. शेरलॉक होम्सचं तुम्ही उदाहरण सांगितलं. सो त्यात ग्राफॉलॉजीचा उपयोग कसा होतो हो. त्यामध्ये? त्याला ती वेगळी फील्ड आहे फॉरेन्सिक ग्राफॉलॉजी म्हणून. ओके. त्याचं लायसन्स लागतं ओके. आणि ते लायसन्स घेतल्यानंतर ज्युडिशियरी सिस्टीम तुम्हाला ॲक्सेप्ट करते. आणि म्हणजे समजा एखाद्याचं सुसाईड नोट लिहिलेली आहे मग ती खरी आहे की नाही, त्यानेच लिहिली की नाही हे बघायला लागतं ना. हो, हो, हो. त्याच्यानंतर बिल असतं किंवा बँकेचे चेक्स असतात. त्याच्यामध्ये फोर्जरी होऊ शकते. दुसरं हां. म्हणजे त्या माणसाची साईन तिथे लागू शकते. करेक्ट. मग हे सगळं करण्यासाठी फॉरेन्सिक ग्राफॉलॉजिस्ट वापरले जातात आणि त्यांची साक्ष आपली ज्युडिशियरी सिस्टीम, आपली जी न्यायिक पद्धत जी आहे ती ॲक्सेप्ट करते. ओके. म्हणजे त्यांना साक्षीसाठी बोलवलं जातं, त्यांना विचारलं जातं की हे तुम्हाला काय, तुमचं काय आहे कन्क्लुजन, आणि मग त्या पद्धतीने निकाल दिला जातो की हे खरं आहे, हे खोटं आहे किंवा ही सुसाईड नोट आहे, नाहीये. त्यामुळे तो एक वेगळाच क्रिमिनलचा एक फॉरेन्सिक हे आहे. पण एक नॉर्मल याच्यामध्ये आम्हाला दिसून येतं की म्हणजे क्रिमिनल आणि चीटर या दोन्हींमध्ये फरक आहे. हो, हो, हो. ठीक आहे नाही की एखाद्याचा मर्डर करण्यासाठी त्या लेवलची मानसिकता लागते. करेक्ट. साधी सोपी गोष्ट नाहीये ती. त्या लेवलची मानसिकता लागते आणि ती मानसिकता बऱ्याचदा नॉर्मल लोकांमध्ये नसते. त्यामुळे चीटर असतात, फोर्जरी पण करणारे असतात. बरं. म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये फ्रॉड करणारा हा माणूस हे पण हो हो तुम्ही कंपनीमध्ये कॅश दिली तिथून गायब होणार ती, ओके. किंवा तुमच्या गल्ल्यामधून पैसे गायब होणार हे पण दिसतं त्याच्यामध्ये. किंवा घरामध्ये पण हे दिसतं की बायको किंवा नवरा हे उचलू शकतात, हे करू शकतात. तर ते सगळं दिसतं. पण दे आर नॉट, आय डोंट से दॅट दे आर क्रिमिनल्स. ओके. कारण ते ह्युमन माइंड असतं ते. पण क्रिमिनल्स म्हणजे ते वेगळेच याच्यामध्ये जे मर्डर करतात किंवा मोठ्या फोर्जरी करतात त्यांच्यामध्ये ते. आता
जसं की तुम्ही आता 15 वर्ष या फील्डमध्ये आहात म्हटल्यानंतर तुम्ही बरीच प्रॅक्टिस केलेली असणार आहे. सो युजुअली लोकं कसं आता कुठल्या फील्डमध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टींची प्रॅक्टिस करतात, की पॉझिटिव्ह गोष्टी रिफ्लेक्ट होण्यासाठी. आता तुम्ही जसं चोरी आणि आपण ह्याच्याविषयी बोलत होतो. सो तशी कधी तुम्ही निगेटिव्ह प्रॅक्टिस केली आहे का, की जस्ट टू अंडरस्टँड की हे खरंच घडतंय का म्हणून? मला असं वाटतं आय मस्ट बी द ओनली वन. ओके. कारण सायन्सची विद्यार्थिनी आहे मी. हां. पटकन कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. कारण माझा पहिला स्ट्रगल तर ह्याच्यासाठी झाला, की हे हँडरायटिंग खरोखर काम करतं का? ओके. आणि मी ज्यावेळेला ते म्हणजे करून बघितलं आणि त्याचे ते रिझल्ट बघितल्यानंतर मग मी त्याचा वापर करायला सुरुवात केली. पण त्यावेळेला ज्यावेळेला माझी R&D चालू होती, ज्यावेळेला पहिला फेज होता लाईफचा, की ग्राफोलॉजीमध्ये मी आले त्यावेळेला. मग त्यावेळेला मी म्हटलं जर असं करून जर चांगलं होऊ शकतं, तर मग असं करून वाईट होतं का बघूया. आणि मग मी एक साधा ट्रेट आहे क्लेप्टोमॅनियक म्हणून जो आहे. हो, हो. क्लेप्टोमॅनियक एक मेंटल डिसीज आहे, की ज्याच्यामध्ये माणसाला काहीतरी असं उचलावंसं किंवा चोरी करावंसं वाटतं. तो प्रेशियस गोष्टींची चोरी नाही करत, तो साध्या गोष्टींची चोरी करतो. पण तो प्रॉपर ट्रेट आहे ग्राफोलॉजीमध्ये. ते ओळखता येतं की त्याला हा प्रकार असण्याची गरज आहे. मी काय केलं, माझं ते लेटर चेंज करायचं, क्लेप्टोमॅनियक वेने करायचा प्रयत्न केला. ओके. की म्हटलं बघूया की हा तर मेंटल डिसीज आहे ना, मग हा आपल्यावर आपली हे चेंज होते का म्हणून. आणि मी ऑब्झर्व केलं की हे होतं. मला ते असं सारखं वाटायला लागलं, मी हे उचलू का, मी ते उचलू का, असं वाटायला लागलं. ते म्हणजे आतून ते फिलिंग यायला लागलं. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, या म्हणजे तुम्ही म्हणजे जसं आपण अनालिसिस करतो की तुमची निगेटिव्ह गोष्ट तुमच्या रायटिंगमध्ये असते, त्यावेळेला आम्ही त्या माणसाला विचारतो की हे घडतंय का रे, तू असं करतो का रे, तू हे केलंयस का रे. तो हो म्हणतो. म्हणजे ते निगेटिव्ह असेल, ते निगेटिव्ह तो वागतोच तसा. म्हणूनच ते आपलं काम आहे ते पॉझिटिव्हिटी. आणि म्हणूनच ग्राफोथेरपी हा एक वेगळा पार्ट आहे ग्राफोलॉजीचा. लोक ग्राफोलॉजिस्ट म्हणून आणि ग्राफोथेरपिस्ट म्हणून, कारण त्यावेळेला मला वाटतं मी ज्यावेळेला स्टार्ट केलं होतं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फक्त 6 ग्राफोथेरपिस्ट होते आणि आय वॉज वन ऑफ देम. आजही ग्राफोथेरपिस्ट खूप कमी आहेत, खूप कमी आहेत जे लोकांवर काम करतात. कारण पेशन्स लागतो. म्हणजे सिग्नेचर थेरपीच माझी 3 महिने चालते, पण माझी ऍडव्हान्स थेरपी 8-8, 9-9 महिने चालते. अच्छा. आणि विशेषतः जर मुलं जर ADHD किंवा यांची असते तर कधी कधी 9 महिन्याच्या वरती पण जाते थेरपी. बर. त्यामुळे त्याला पेशन्स मलाही लागतो ना ऑब्व्हियसली तेवढाच, कारण रिझल्ट आणायचे आहेत आपल्याला. तर त्यामुळे हे जे गोष्टी आहेत की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, R&D मध्ये मी माझ्यावर प्रयत्न केला, पण तो प्रयत्न दुसरं कोणी करू नये. कारण याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट बघितलेले आहेत. मेंटल विशेषतः, बाकीचे एखाद्या वेळेस हे होऊ शकतात, पण मेंटली इट इज व्हेरी त्रास होऊ शकतो. बॅड. ओके. आता आपण एवढ्या गप्पा मारल्या मगाचपासून, आपण बऱ्याच गोष्टींना आपण बोललो त्या बाबतीत. सो आता मला हे जाणून घ्यायचं आहे की जो आपला सबस्क्रायबर आहे तो बघतोय हा पॉडकास्ट, आणि जर आता त्याला तुमच्याकडे यायचं असेल त्याचे काही प्रश्न घेऊन, तर तुमची प्रोसेस काय असते? जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही 8-8, 9-9 महिने त्या ॲडव्हान्स टेक्निक्स असतात. सो ती आम्हाला एक प्रोसेस पूर्ण सांगा ना कशी असते. आता प्रोसेस बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे कोविडच्या आधी माझ्याकडे माणसं ऑफलाईनच यायची. ऑफिसमध्ये म्हणजे औरंगाबादवरून आणि इथून तिथून माणसं ट्रेन पकडून यायची. पण कोविड नंतर आहे ना मेंटॅलिटी बदलली. आता माझा अराउंड 85% क्लायंट हा माझा ऑनलाईन असतो. आणि याच्यामध्ये पहिलं म्हणजे तुमचं मी फॉर्मॅट पाठवते तुम्हाला, तुम्ही त्या पद्धतीने मला प्रॉपर सॅम्पल लिहून पाठवायचं असतं. त्याच्यानंतर मी त्याच्यावर रिपोर्ट पाठवते, मला काय दिसलं, मला काय काय वाटतंय तुमच्या या हँडरायटिंग मध्ये, ते सगळं देते. त्याच्यानंतर जवळपास 45 मिनिट्स to 1 hour त्याचं सेशन असतं. कारण मला जे दिसलं ते तुम्हाला मॅच व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्या प्रॉब्लेम घेऊन आलेला असता त्या प्रॉब्लेमचा एक्झॅक्ट रिझन माहित करणं गरजेचं असतं. कारण तुम्ही सांगता मला, अरे मॅडम ना बिझनेसमध्ये लॉसेस चालू आहेत, पण त्याचं कारण कुठे आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. कारण बिझनेसमध्ये लॉसेस म्हणजे कधी कधी माणसाचं असं असतं की खूप सक्सेस मिळालं आणि लॉस होतोय, आणि काही माणसाचं असं असतं की सक्सेसच मिळत नाही. बरोबर आहे ना. काही माणसांचं असं असतं की सतत सक्सेस आणि हे चालू असतं. म्हणजे प्रत्येकाचं लॉसेसचं मिनिंग वेगवेगळं आहे. मग ते प्रत्येक लॉसेस जे तो जो सांगतोय ते बरोबर आहे का, आणि त्याचं रिझन काय आहे हे त्या अनालिसिसमध्ये रिपोर्टमध्ये कळतं. त्याच्यानंतर त्या डिस्कशनमध्ये आणि ओपन होतं. कारण मला हे पण माहीत करणं गरजेचं आहे की हे तुमचं जे आलेलं आहे तुमच्यामध्ये हे कुठून आलं. बीज कुठे, आईकडून आलंय,
वडिलांकडून आलंय की सिच्युएशनल आहे. हा. कारण आई वडिलांकडून आलेले परमनंट असतं ट्रेट. बर. आणि तुमच्या आता समजा एखाद्या वेळेस उदाहरणार्थ की लहानपणी नदीत पडलो आणि वाचवलंय, हा. जन्मभर पाण्याची भीती, करेक्ट. हे सिच्युएशनल आहे. हे तुम्हाला परमनंट नाही, आई वडिलांकडून आलेलं नाही. मग तसेच असे काही रिझन असतात जे सिच्युएशनल पण असू शकतात. ओके. की एखाद्या माणसाला ऍक्सिडेंट झाला तर तो स्पीडने गाडी चालवायला घाबरतो किंवा गाडीत बसायला घाबरतो. बरोबर. तर हे सिच्युएशनल आहे की परमनंट आहे हे चेक करणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते रिझल्ट जे चालू होतात ती थेरपी आहे. अच्छा. मग ती थेरपी 3 महिन्याची असते, 6-8 महिन्याची असते. ओके. हा प्रोसेस आहे. हा प्रोसेस. ओके मॅम, आता आपण ऑलमोस्ट अल्फाबेट्स आणि हँडरायटिंग बद्दल बोललो, पण आता मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की सिग्नेचर ही किती महत्वाची असते आणि ही ग्राफॉलॉजीमध्ये काय रोल प्ले करते? आम्ही ज्यावेळेला सॅम्पल घेतो त्यावेळेला तुमची पूर्ण हँडरायटिंग आणि सिग्नेचर दोन्ही आम्हाला लागतं, अलॉंग विथ सम ड्रॉइंग. ओके. तुमची जी सिग्नेचर आहे ही तुमची पब्लिक इमेज आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही जगाला काय दाखवता. म्हणजे लिटरली आई वडील, तुमची बायको, तुमचा स्टाफ, तुमची मुलं, हे सगळं जग आहे तुमच्यासाठी. ओके. आणि फक्त तुम्हाला माहिती असतं तुम्ही काय आहात. राईट. तर ते तुमचं जे रायटिंग आहे ते तुम्ही आहात, पण जे सिग्नेचर आहे ते तुम्ही जगाला काय दाखवता. ओके. आणि त्याच्यामुळे ती सिग्नेचर अनालिसिस करणं महत्वाचं असतं की तुम्ही जगाला काय दाखवतात. आणि म्हणूनच आम्ही कधीही फक्त सिग्नेचर अनालिसिस करत नाही. बर. कारण त्याच्यामध्ये फक्त एवढंच कळतं की तुम्ही जगाला काय दाखवता, तुम्ही काय आहात ते कळत नाही. राईट. आणि म्हणून कंटिन्युअस म्हणजे दोन्हींचं अनालिसिस करणं तेवढंच गरजेचं असतं. बर. आता दुसरं म्हणजे सिग्नेचर थेरपी केल्यानंतर किंवा सिग्नेचर चेंज केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये का फरक पडतो. कारण ज्यावेळेला तुम्ही सिग्नेचर चेंज करता, आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी एनर्जी आपण युनिव्हर्समध्ये फेकतो ती आपल्याला परत येते. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह फेकली तर पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्ह फेकली तर निगेटिव्ह येणार. राईट. म्हणजे उदाहरणार्थ आपण डोनाल्ड ट्रम्पचं उदाहरण घेऊया. ओके. की ज्याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केली त्याची सिग्नेचर, ही ती सिग्नेचर अतिशय अँगल्स मध्ये आहे. वर खाली. हा, वर खाली आहे आणि अँगल्स आहेत त्याला. हो. अँगल्स आहेत, इट मीन्स द पर्सन इज व्हेरी अनालिटिकल. अच्छा. म्हणजे त्याने आता मेलनी बरोबर बोलला ना की तो फोटो काढण्यासाठी ती हे करत, सो व्हेरी अनालिटिकल. तिच्या छोट्याशा जेस्चरचं त्याने त्याचा वेगळा अर्थ केलेला आहे. करेक्ट. त्याचबरोबर तो माणूस अतिशय सार्कास्टिक आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. ओके. की तो काही करू शकतो. आणि दुसरं म्हणजे ट्रम्प आल्यापासून वॉर पण वाढलेले आहेत. बरोबर. कारण तो तेवढा अनालिटिकल आणि तेवढा सार्कास्टिक आहे आणि तेवढा फिजिकल ऍक्शन घेण्याची त्याची कॅपेबिलिटी आहे. आणि म्हणून त्याचं ते त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने जर आपण कंपॅरिझन केली डोनाल्ड ट्रम्प आणि महात्मा गांधी, तर महात्मा गांधीची पण सिग्नेचर डोनाल्ड ट्रम्प सारखीच होती. पण डोनाल्ड ट्रम्प आपले महात्मा गांधी हे पण सिव्हिअर ऍक्शन घ्यायचे किंवा उपवास करायचे ना. ब्रिटिशांना त्यांच्याकडे एकच टूल होतं की ब्रिटिशांना जर नमवायचं असेल तर महात्मा गांधी उपवासाला बसायचे, उपोषणाला बसायचे. ते उपोषणाला बसले की ब्रिटिश नमलेले आहेत बऱ्याच वेळा. बरोबर. तर त्यांनी पण तो एक्स्ट्रीम घेतलेला आहे, महात्मा गांधींनी पण. तर अशी पद्धतीची ज्यावेळेला सिग्नेचर असते त्यावेळेला तो माणूस एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतो. ओके. हे होतं आणि म्हणून ही पब्लिक इमेज अतिशय महत्वाची असते. दुसरं म्हणजे फायनान्शियली जर आपण विचार केला तर नेहमी मी म्हणते की पैसे आपल्या बागेतल्या झाडाला लागत नाहीत. पैसे आपल्याला नेहमी दुनिया देते, जग देतं. बरोबर आहे, हे नक्की आहे. मग जर तुमची पब्लिक इमेज जर बरोबर असेल तर पैसे येणार की नाही. बरोबर. तुमची चुकीची आहे म्हणून पैसे येत नाहीत. म्हणून तुमची सिग्नेचर योग्य असणं आणि बरोबर पद्धतीने असणं गरजेचं आहे. आता काही लोक याच्यामध्ये सिग्नेचर बदलवायची म्हणून सांगतात असं, हे असं लिहा, हे असं लिहा आणि हे असं लिहा. तसं नसतं. तुमचं प्रत्येक सिग्नेचर मधलं प्रत्येक लेटर काहीतरी सांगत असतं आणि काहीतरी इम्पॉर्टन्स असतं. मॅम, आता जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं, कंपॅरिझन तुम्ही सांगितलं की ट्रम्प आणि महात्मा गांधी, तर याच्यामध्ये एक सेन्सिटिव्ह पार्ट पण असा आहे की जसं आपण म्हणजे महात्मा गांधींचा एक शेवट जो आहे तो ज्या पद्धतीने झाला, असं काही इकडे काही वाटतं का? हे बघा, जो सार्कास्टिक पर्सन असतो कारण सिग्नेचर ती एनर्जी पाठवते युनिव्हर्समध्ये. सो सार्कास्टिक जर एनर्जी पाठवली जात असेल तर एंड ही सार्कास्टिकच होण्याच्या पॉसिबिलिटी जास्त असतात. ओके.
त्यामुळे आय विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग, बट देर आर सर्टन काइंड ऑफ चान्सेस ओके. टू हॅपन द सिमिलर वे हाऊ द महात्मा गांधी वॉज असॅसिनेटेड. ओके. ओके. आता अजून एक तुम्हाला सिग्नेचर बद्दल विचारावंसं वाटेल, ते म्हणजे रतन टाटा यांची. त्याबद्दल आम्हाला सांगा, कारण ती खूप इंटरेस्टिंग सिग्नेचर आहे. नोबेल पर्सनॅलिटी ऑफ इंडिया, बेस्ट माणूस. म्हणजे लिटरली त्या माणसाबद्दल काय बोलावं एवढं त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. तुम्ही त्यांची सिग्नेचर बघितली तर तुम्ही एक ऑब्झर्व कराल, या माणसाचं लग्न नाही झालं, पण एवढा रिच माणूस, एवढी मॅच्युरिटी, एवढा ग्रेट माणूस, त्याच्या आयुष्यामध्ये काही रिलेशनशिप आले नाही असं नाही आहे. पण तुम्ही हे पण ऐकलं असेल की त्यांच्या आईशी पण नातं तुटलेलं होतं. ओके. तर तुम्ही जर त्यांचे सिग्नेचर बघितलं तर त्याच्यामध्ये 3 टी आहेत. एक रतनमध्ये टी आहे आणि टाटामध्ये 2 टी आहेत. पण हे तिन्ही टी ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. आता याचं अनालिसिस कसं करतो आम्ही बघा, तर रतन म्हणजे स्वतःचा. ओके. तर तो जो टी आहे ना त्यांचा, त्याच्यामध्ये ना त्यांचा जो क्रॉसबार आहे ना तो टीच्या पण वरती आहे. अच्छा. हा, म्हणजे असं झालेलं आहे की त्यांनी स्वतःबद्दल अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन स्वतःच बद्दल ठेवलेले असण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. ओके. की मी हे अचीव्ह करायला पाहिजे होतं, मी हे करायला पाहिजे होतं, पॉसिबिलिटीज आहेत. पण तेच त्यांचं टाटा जे त्यांचं सरनेम असतं हे तुमचं ऍक्च्युअली बिझनेस नेम आहे. बरोबर आहे. आज ही टाटा कन्सल्टन्सी, TCS आपण म्हणतो, त्या टाटामध्ये 2 टी परत ते वेगवेगळे लिहितात. अच्छा. तर तो जो पहिला टी आहे त्याच्यामध्ये त्यांनी लूप टाकलेत बघा. जेव्हा जेव्हा कुठल्याही लेटरमध्ये लूप येतं किंवा तुमच्या सिग्नेचरमध्ये लूप येतं किंवा तुमच्या रायटिंगमध्ये लूप येतं, तिथे कॉम्प्लिकेशन्स असतात. ओके. जो पहिला टी आहे ती त्यांची आई आणि बायको आहे. आणि म्हणून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आईच्या बरोबर आणि बायको बरोबर त्यांचे कॉम्प्लिकेशन्स होते. ओके. पुढचा टी बघितला तर तो टी अगदी मस्त आहे बघा, अगदी हाय क्रॉसबार आहे, टच होतो टीला. दॅट्स वाय ही अचीव्ड दॅट मच इन हिज लाईफ. बिझनेस. दुसरं म्हणजे लेजिबल सिग्नेचर आहे. पूर्ण रतन, त्यांचं मधलं नाव आणि टाटा हे सगळं दिसतं फुल, म्हणजे लेजिबल सिग्नेचर. इलेजिबल सिग्नेचर बघितलं तर असं माणसं अशी गोल 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 काहीतरी लिहितात, जशी ट्रम्पची आहे तशी. नाही, ट्रम्पची पण इलेजिबल नाही, ती लेजिबल आहे सिग्नेचर. काही जणांची उदाहरणार्थ अशा आपल्याकडे पॉलिटिशियन्स आहेत की त्यांची इलिजिबल सिग्नेचर आहे, किंवा बरेच जे सक्सेसफुल माणसं असतात त्यांची इलिजिबल सिग्नेचर असते. पण व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इलिजिबल सिग्नेचर अँड लेजिबल सिग्नेचर? आता रतन टाटांची लेजिबल सिग्नेचर आहे, ते पण सक्सेसफुल होते, पण मान सन्मानासकट होते. आज अख्खी दुनिया त्यांना सन्मान देते. करेक्ट. बिकॉज ही इज हॅव्हिंग लेजिबल सिग्नेचर. तेच इलिजिबल सिग्नेचर मध्ये सक्सेस असतं, पण कुठेतरी दुनियेशी संबंधित जो असतो तो प्रॉब्लेम असतो की हा माणूस काहीतरी गडबड करतोय हे दिसून येतं. आणि म्हणून लेजिबल सिग्नेचर ही नेहमी असावी, कारण सक्सेस तर येतच, पण त्याचबरोबर तुम्हाला मान, सन्मान, प्रेम लोकांचं मिळत राहतं, कुठल्याही तुम्ही फील्डमध्ये असलात तरी. ओके. हे सजेस्टेड आहे. ओके. आता आपण 2 सिग्नेचर बाबतीत बोललो. आता मला 3ऱ्या सिग्नेचरच्या बाबतीत विचारावंसं वाटेल, ते म्हणजे आता सगळीकडे ट्रेंडिंग आहे, त्या व्यक्तीचं कमबॅक होतं, तो म्हणजे समय रैना. आता आपण एक आलिया भट्टची एक पोस्ट होती, त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी फ्रेम दिली होती आणि त्याच्यात त्याची सिग्नेचर दिसते, ज्याच्यामध्ये फक्त समय असं लिहिलं आणि काहीतरी वाय असं त्यांनी कनेक्ट केलं. त्या बाबतीत तुमचं काय अनालिसिस आहे? आता जी समय रैनाची जी सिग्नेचर आहे त्या सिग्नेचरमध्ये जर बघितलं तर ॲक्च्युली ही इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन. ओके. ही इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन, पण तो ना सतत लॉसेसमध्ये असणार, त्याची सिग्नेचर सांगते. कसं असतं, ज्यावेळेला आपण सेलिब्रिटींबद्दल किंवा फेमस माणसांबद्दल बोलतो त्याला माणूस शेवटी पब्लिकमध्ये एक वेगळं दाखवतो आणि आतमध्ये वेगळं दाखवतो. त्यामुळे पॉसिबल आहे समय रैना कुठेतरी लॉसेसमध्ये आहे. दुसरं म्हणजे त्याचा जो खाली जो असा जो लूप जातो परत, त्याच्यामध्ये हे दाखवलं जातं की तो वारंवार आपल्या आयुष्यामध्ये खड्ड्यामध्ये जाणार, लॉसेसमध्ये जाणार. ओके. आणि वारंवार जाणार, म्हणजे तो जाणार, परत येणार, परत जाणार, परत येणार, हे असं त्याच्या आयुष्यामध्ये कंटिन्युअस होणार. बर. दुसरं म्हणजे अनस्टेबल करिअर आहेच,
आजही त्याचं अनस्टेबल करिअर आहे. दुसरं म्हणजे हे करिअर असे आहे जे त्याने करिअर निवडलेलं आहे. तर पुढच्या 10 वर्षात असेल की नसेल नाही माहिती. अच्छा. बरोबर आहे ना? राईट. त्याच्यामुळे अनस्टेबल करिअर तो घेऊन आला. ओके. अगेन समय रैनाच्या बाबतीत जर बोलायचं तो घेऊन आला म्हणजे कुठून आला? तर तो पाठीमागून घेऊन आला कुठून तरी. ते जर त्याच्याशी पर्सनली बोललो तर आपल्याला कळेल की कुठून आलाय. कुठून आलाय ते. ओके. समय रैना जर बघत असतील तर प्लीज मॅमला कन्सल्ट करा तुम्ही. कन्सल्टेशनला या आणि तुमची सिग्नेचर मॅम छान करून देतील. ओके. मुव्हिंग अहेड आता मला तुम्हाला हे विचारावंसं वाटेल की तुम्ही आता एवढे 15 वर्ष प्रॅक्टिस करताय. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला लोक भेटलेले असणार आहेत. खूप वेगवेगळ्या केसेस तुम्ही हँडल केल्या असणार आहेत. सो हा आमच्या ऑडियन्सचा एकदम फेवरेट पार्ट असतो की तुम्हाला आलेले अनुभव किंवा आपण साध्या भाषेत त्याला टेस्टिमोनियल्स म्हणतो, तर ते आमच्यासोबत शेअर करा की अशा कुठल्या विचित्र वेगळ्या इंटरेस्टिंग केसेस आम्हाला काही 2-3 सांगा. भरपूर आहेत. हां. ऍक्च्युली भरपूर आहेत. एक क्लायंट असा अडकला होता याच्यामध्ये कोर्ट केसमध्ये अडकला होता आणि तो जे सांगत होता ते मला कळत नव्हतं आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा तो मला पॉइंट वाईज सांगू शकत नव्हता. माझा एक क्लायंट आहे जो कॉर्पोरेट लॉयर आहे, त्याला कॉल केला मी. ओके. प्लीज कॅन यू हेल्प मी? त्याने धडधड धडधड मला सगळं फोनवरच, मॅडम हे असं असणार ते तसं असणार, त्याला असं सांगा करायला, म्हणजे तो हे होईल. आज कॉर्पोरेट लॉयर एखादी काही गोष्ट देताना किती पैसे चार्ज करतात, पण आज लोक एका फोनवर हे बोलतात. हे बियॉन्ड मनी आहे आणि त्यामुळे ते लव्ह आहे, प्रेम आहे. असं कधी झालंय का, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मला आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना सांगितलं की एक कपल होतं. सो तिचा जो बॉयफ्रेंड होता तो काहीतरी नॉर्थ साईडचा, काश्मीर साईडचा होता आणि तिने त्याची सिग्नेचर तुम्हाला काहीतरी हँड रायटिंग आणून दाखवलं आणि म्हटलं मॅम हे असं असं माझं ह्याच्यासोबत आहे आणि हे पुढे चालेल की नाही सांगा. मग तुम्ही सांगितलं होतं की प्रॉब्लेम होऊ शकतो, मे बी पोलीस किंवा अशा रिलेटेड काहीतरी होईल, सो जस्ट बी केअरफुल. आणि त्याच्यानंतर तिने पहिल्यांदा ॲक्सेप्ट नाही केलं, बट तो पोलिसात जाऊन आला. सो असे आम्हाला अनुभव सांगा ना, ज्याच्यामध्ये सुरुवातीला असे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन दिलं आणि मग तो वेगळाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली अशा पद्धतीचं. 2 बहिणी आल्या होत्या माझ्याकडे आणि त्यांच्या रायटिंगमध्ये कोर्ट केसेस दिसल्या मला. बरं. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं काही कोर्ट केसेस आहेत का तुमच्यावर? तर त्या म्हणाल्या नाही आहेत मॅडम. आणि त्या बिझनेस करत होत्या दोघी बहिणी. म्हटलं यू हॅव टू बी केअरफुल फॉर नेक्स्ट 1 year की कोर्ट केसेस येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावध राहायचं आहे. आणि थेरपी चालू केलं दोघींची पण. जवळपास 4-5 महिन्यांनी कोर्ट केसेस पडली त्यांच्यावर. त्या माणसाने त्यांना लिगल नोटीस पाठवली की त्यांनी काहीतरी फीज घेतली होती त्यांची आणि ती रिफंडसाठी म्हणून त्या माणसाने त्या करत नव्हत्या, तर त्यांच्यावर लिगल केस टाकली. लिगल म्हणजे नोटीस आली. पण ज्यावेळेला असं होतं, ज्यावेळेला आपल्याला आधीच माहिती असतं, त्यावेळेला मी नेहमी माझ्या क्लायंटला सांगते रफादफा करायची. अच्छा. रफादफा करायची म्हणजे आपण कोर्टात जायचंच नाही. त्यांनी ऐकलं माझं, त्याचे पैसे शांतपणे परत देऊन टाकले, ती लिगल केस तिथेच थांबली. अच्छा. जर ते झालं नसतं तर ती मोठी केस होऊन पुढे त्यांना काही प्रॉब्लेम आले असते, कारण तो समोरचा माणूस स्ट्रॉंग होता. ओके. तर तिला सांगितलं होतं मी फायनान्शियल लॉसेस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सांभाळून राहायचं. पर्स, पाकिट, घरातले दागिने, पैसे सगळं सांभाळून ठेवायचं. तर ती जी मुलगी होती तिने ते पैसे पाकिटात ठेवणं किंवा अंगावर दागिने घालणं सगळं बंद आहे. पण तिचं जवळपास मला वाटतं 1.5-2 महिन्यांनी तिचा मला फोन आला, ट्रेनमध्ये तिचं पाकिट मारलं गेलं. अच्छा. पण त्या पाकिटामध्ये पैसेच कमी होते, त्याच्यामुळे तिचा मोठा लॉस झाला नाही. तर या गोष्टी आम्ही सांगतो क्लायंटना की हे होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या. ओके. तर हे कधी कधी प्रेडिक्शन दिसतात. उदाहरणार्थ आणखीन त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आहे की हाऊसवाईफ येतात आमच्याकडे की सिग्नेचर चेंज करायची आहे. ओके. त्यावेळेला हाऊसवाईफ ऍक्च्युली इन्कम करतच नसते ना, ती घरी असते. तर मग आम्ही ज्या वेळेला म्हणजे एका क्लायंटने सांगितलं होतं की मारवाडी क्लायंट होतं, प्रॉपर्टी बनाना है मैम, वाइफ का सिग्नेचर चेंज करो, अच्छा होना चाहिए. तर तिची सिग्नेचर चेंज केली, ती प्रॅक्टिस करत होती बरोबर. तर ज्यावेळेला हिची सिग्नेचर चेंज करत होता, तो मनी प्रोव्हायडर कोण होता, तर तिचा नवरा होता. त्याने तिला आयफोन गिफ्ट दिला. का? कारण ज्यावेळेला बायकोची सिग्नेचर चेंज होते, जो मनी प्रोव्हायडर असतो त्याला इन्कम वाढतं. ओके. आणि त्याने आयफोन गिफ्ट दिला.
सेम थिंग मुलांच्या बाबतीमध्ये होतं. ज्यावेळेला आम्ही मुलांची सिग्नेचर किंवा रायटिंग चेंज करतो, त्यावेळेला आई-वडिलांना इन्क्रिमेंट होतं, त्यांचा बिझनेस वाढतो, व्हॉटएव्हर. काही चेंज स्टेटसमध्ये चेंजेस होतात. हे सगळं होतं आणि त्याच्यामुळे मुलांकडे पैसा फ्लो जास्त वाढतो ना. वडिलांकडे आला की मुलाला वाढतो, Ultimately ते आपोआप तसं. वाढतो. तर त्याच्यामुळे हे बघितलं गेलेलं आहे की ही चेन असते, ओके. की ज्यावेळेला तुमची सिग्नेचर चेंज होते, हं. तुमचं रायटिंग चेंज होतं, तुमच्या आजूबाजूच्यांमध्ये पण चेंजेस दिसून येतात. हं, हं, हं. फक्त एवढंच विचारू नका, एका बाईने मला हे विचारलेलं की माझ्या नवऱ्याची सिग्नेचर चेंज केल्यावर सून त्यांच्याबरोबर वागेल का? नाही. अशा नाही गोष्टी होऊ असं शकत. नाही. पण फिजिकली समोरचा व्यक्ती तुम्हाला हार्म करू शकतो, नाही हां. हे कळू शकतं त्यातून. असं काही एक्झाम्पल आहे? हो, हो. हे तर 100% कळतं ना, की तो ओके. फिजिकली तुम्हाला हार्म करेल का? किंवा व्हायलन्स आहे का त्याच्या ह्याच्यामध्ये? तर एकदा एक क्लायंट आलेला होता. हं. मुलगा होता, तो माझा ऑलरेडी क्लायंट होता. बरं. त्याला कंपनी फॉर्म करायची होती. त्याने पार्टनर घेतला होता आणि त्याचं एनालिसिस करून घेतलं त्याने माझ्याकडून. बरं. त्यावेळेला मी त्याला म्हटलेलं, की ही इज अ व्हेरी व्हायलंट पर्सन आणि हा फिजिकल असॉल्ट करण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत तुझ्यावर. ओके. तर पण म्हणे, "मॅडम मला गरज आहे सध्या त्या हं, माणसाची." हं. मग म्हटलं, "यू टेक केअर ऑफ दॅट." हं, की त्या भानगडीतच पडायचं नाही आपण. हं. पण त्याने ज्यावेळेला 6 महिन्यानंतर मला फोन केला, म्हणे, "मॅडम तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर ठरलं, की आमच्या दोघांमध्ये डिस्प्यूट झाला. एक साधा वाद झाला म्हणे काही कंपनीवरून. त्याने मला सरळ धमकी दिली, की तुझी आई एकटी असते घरामध्ये, मी तिला जाऊन मारेन." बापरे! सरळ हीच धमकी दिली म्हणे मॅडम त्याने. अँड यू वर ॲब्सोल्युटली परफेक्ट. तर हे व्हायलन्स आहे ना, हा दिसून हं. येतो तुमच्या रायटिंगमध्ये, की हा आणि हा माणूस कुठल्याही लेव्हलला जाऊ शकतो. टाळला पण जाऊ शकतो. टाळला पण जाऊ शकतो. हां. कारण तुम्ही मी नेहमी लक्षात ठेवते, आयुष्य काय आहे? तर ॲक्शन आणि रिॲक्शन. वाह! है ना? करेक्ट, करेक्ट. आपली ॲक्शन बदलली की रिॲक्शन बदलते. व्हेरी ट्रू. आणि मी हेच ॲडव्हान्स थेरपीमध्ये सांगते, हं. की लोकं काय म्हणतात, "मॅडम काय चेंज होईल?" हां. म्हटलं, महात्मा गांधी केव्हा झाले? हं, हं. ज्यावेळेला त्यांनी सांगितलं, "तू या गालावर मारलंस ना, तर या गालावर पण मार." हां. तेव्हा ते महात्मा झाले म्हटलं. राइट. तर आज आपलं आयुष्य कधी चेंज होणार म्हटलं, ज्यावेळेला हं. तुमचा रिस्पॉन्स, तुमची रिॲक्शन जी आहे, हं, हं. ती चेंज होईल. तुम्ही आयुष्यात बघा, असे कित्येक प्रसंग तुमच्या आयुष्यात घडलेले असतील, हं, की हं. ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलंय, की अरे, हे जर मी त्यावेळेला केलं नसतं, तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतो. असतो. हां. ती रिॲक्शन तुमची जर नसती त्यावेळेला, तर हं. ती आपली जी ॲडव्हान्स थेरपी असते, ती तुमची रिॲक्शन बदलवते. ओके. मी कधीच सांगत नाही, की ग्राफोथेरपीज तुमच्या डेस्टिनी बदलते. पण हां. मला सांगा, तुमची जर रिॲक्शन बदलली ॲक्शनवरची, तर तुमची डेस्टिनी तुम्हीच बदलवू शकता की नाही? आरामात. 100%. आरामात. राइट. आणि म्हणून ॲडव्हान्स थेरपी झाल्यानंतर लोकं सांगतात, थेरपीच्या आधीचं आयुष्य आणि थेरपीच्या नंतरचं आयुष्य पूर्णपणे चेंज. पूर्ण चेंज. वाह! वाह! मॅम, आता आपण एवढं सुंदर गप्पा मारल्यात. आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. तर आता तुम्ही जे सांगितलं, की ॲडव्हान्स थेरपी या रिलेटेड. सो मला हे विचारावसं वाटेल, की सपोज एखाद्याला ॲडव्हान्स थेरपी म्हणजे घेणं पॉसिबल नाहीये किंवा एखादा व्यक्ती, आम्हाला अशा बऱ्याच कमेंट्स येतात, की "अरे, आम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून आम्ही येतोय आणि तुम्ही फी एवढ्या चार्ज करता, तर मग आम्ही कसं त्याच्यात अलाइन्ड होणार किंवा मग आम्ही कसं अप्लाय करणार?" तर मग अशांसाठी तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? मी नेहमी सांगते, की तुम्ही पहिली तुमची फायनान्शियल कंडिशन बरोबर करा हां. आणि सिग्नेचर तुमची फायनान्शियल कंडिशन चेंज करते. ओके. 100%. पुढे मागे होईल कुणाचं. कुणाला हं. 3 दिवसात रिझल्ट येतात, कुणाला 30 दिवसात येतात, कुणाला हं. 3 महिन्यात महिन्यात येतात. पण रिझल्ट 100% येतात. बरं. तुम्ही जर लिहिलं, मी जे सांगितलं जर ते बरोबर केलं तर 100% येतात. ओके. तर मग तुम्ही सिग्नेचर पहिल्यांदा चेंज करा. हं, हं. पैसे आले की ॲडव्हान्स करा. सिंपल म्हणजे आज तुमचा टर्नओव्हर, माझ्याकडे हं. साधा वेबसाईट डिझायनर आला, तरुण मुलगा आहे, हं. 28 वर्षाचा. हं. गावावरून आला, चालू केलं बिझनेस, इंजिनिअर आहे. हं. पण 3 लाखाच्या वरती टर्नओव्हरच होईना. बरं. तर टर्नओव्हरच होईना त्याचं. हां. म्हटलं सिग्नेचर चेंज कर. आज 16 लाखाचा बिझनेस घेऊन बसलाय तो गेल्या 6 महिन्यात. बापरे! 3 लाख आणि ओके. 16 लाख. जमीन आसमान आज तो खुश आहे. त्याने पुढची ॲडव्हान्स थेरपी चालू केली केली. त्याने. हां. त्यामुळे तुम्ही पैसे आल्यावर ॲडव्हान्स करा. मी हं. असं नाही म्हणत आहे की पण सिग्नेचर तर चेंज करा कमीत कमी. बेसिक तरी आणि असं काही नाहीये की ॲडव्हान्सच घ्या. सिग्नेचरमध्ये पण तुम्हाला भरपूर फायदा होतो. फायदा होतो. वाह! खूप म्हणजे 3 महिन्यातच नाही. आता हं. समजा तुमचा बिझनेस आज 3 हं. लाखावरून ज्यावेळेला समजा पुढच्या 3 महिन्यात 8 लाखावर गेला, हां. तर तो तिथे थोडाच थांबणार आहे.
तो 8 लाखाचा 10 आणि 10चा 15 आणि 20 होणारच ना. आरामात. त्याच्यामुळे माझ्याकडे क्लायंट म्हणतात ना 1-1 वर्षांनी 2-2 वर्षांनी, मॅडम सिग्नेचर चेंज केल्यापासून माझं मस्त झालंय. वा. असं म्हणतात ते. कारण त्यांना 3 महिन्याची थेरपी थांबल्यानंतर पण पुढे रिझल्ट येतो. रिझल्ट आहेत. कारण आपण सिग्नेचर नाही बदलत. आपण सबकॉन्शियस माइंड ट्रान्सफॉर्मेशन करतो. वा. राईट. त्याच्यामुळे तो फरक पडतो. फरक पडतो. वा, क्या बात आहे मॅम. एवढ्या पण सुंदर गप्पा मारल्या. वेळ कसा गेला ऍक्च्युली कळालं सुद्धा नाही आणि आय एम शुअर तुम्हाला सुद्धा असंच वाटलं असणार आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की आय होप तुम्ही पेन पेपर घेऊनच बसला असणार आहे हा पॉडकास्ट बघायला, किंवा बघितला नसेल म्हणजे तुम्ही पेन पेपर घेऊन बसला नसाल तर आता परत एकदा रिपीट बघा पॉडकास्ट आणि तसं तुम्ही करा. सो मॅम थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि आपण एवढ्या सुंदर गप्पा मारल्या. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मॅमचे जे डिटेल्स आहेत म्हणजे फोन नंबर, त्याच्यानंतर इंस्टाग्राम हँडल वगैरे हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही त्याच्यावर जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि मॅमनी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. सो त्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला जावं लागेल. सो त्याच्यामुळे प्लीज मॅमला सुद्धा इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर फॉलो करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला. मॅमच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आम्ही नेक्स्ट ज्यावेळी एक पार्ट करू त्यावेळी तुमचे प्रश्न आम्ही मॅमला नक्की विचारू. मॅम पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार, तुम्ही एवढा आलात, आपण एवढ्या सुंदर गप्पा मारल्या त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आपण लवकरच नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा भेटू, लोकांचे प्रश्न घेऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.